हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू एज्युपेस्ट अकॅडमी. मी अश्विन आणि आज आपण पाहणार आहोत इन डेप्थ ॲनालिसिस अँड सोल्युशन फॉर द TPA 2023 एक्झाम, जी 2 शिफ्टमध्ये झाली होती. द क्वेश्चन इज द डिप्रेशन ऑर रिसेस मेड इनसाइड अ वुडन डोर फ्रेम टू रिसीव्ह द डोर शटर इज नोन ॲज. ओके, तर याचं ना आन्सर सांगण्याआधी मी एक तुम्हाला हिंट देतो, क्लू देतो. दरवाजा बंद करत असताना जिथे आपल्या हाताची बोटं जायला नको याची काळजी आपण घेतो ना, त्या जागेबद्दल गोष्ट होत आहे. ओके, तर ती जागा कोणती आहे? रिबेट. एखाद्या डोरला आपण जेव्हा फ्रेममध्ये रिसीव्ह करतो तर त्या डोअरची थिकनेस इतकंच काय राहतं, त्या फ्रेममध्ये एक रिसेस असते, एक डिप्रेशन असतं, म्हणजे तिथे खड्डा असतो सरळ सरळ त्या फ्रेममध्ये. ओके, तर रेक्टँग्युलर आपला डोर आहे, तर त्या फ्रेममध्येच त्या डोअरच्या थिकनेस इतकंच काय असणार आहे? डिप्रेशन. म्हणजे आता एवढा पोर्शन त्यातनं त्या फ्रेममधनं कट केलेला असेल, त्या पोर्शनला म्हटलं जातं रिबेट. ओके, सी दिस इज हाऊ रिबेट इज. तर तुम्ही इथे बघत असाल तर हा जो डोअरचा जो पॅनल आहे तो त्या डोअरच्या फ्रेममध्ये यायच्या डायरेक्शनने दाखवत आहेत. तर ते जे डिप्रेशन आहे, तो जो रिसेस तिथे आपण बनवला आहे, तो खड्डा तिथे बनवला आहे ना, तर इथे आपले बोटं गेले की काय होणार आहे? चेपणार आहेत. ओके, तर रिबेट ती जागा असते. रिबेटमध्ये काय होतं, तो दरवाजा येऊन काय होतो, त्या फ्रेममध्ये होऊन फ्लश होऊन जातो, म्हणजे एका लेवलला, एका लेअरला ते येऊन जाणार. ओके, सो टेक्निकली व्हॉट वी डिफाईन रिबेट ॲज द डिप्रेशन ऑर रिसेस मेड इनसाइड द वुडन डोर फ्रेम टू रिसीव्ह द डोअर शटर. त्या डोअरच्या शटरला, त्या डोअरला रिसीव्ह करण्यासाठीची जी जागा असते फ्रेममधली, त्याला रिबेट असं म्हणतात. ऑलराईट, लेट्स गो टू क्वेश्चन नेक्स्ट. Which of the following AutoCAD command is used to create lines of infinite length? AutoCAD मधली कोणती कमांड आहे ज्याच्यामध्ये आपण काय करतो, कन्स्ट्रक्शन लाईन बनवायच्या असल्या आपल्याला इन्फायनाईट लेंथच्या, तर आपण कोणती कमांड यूज करणार आहे? वी विल बी युझिंग एक्स लाईन कमांड. ओके, द कमांड इज एक्स लाईन. एक्स लाईनमध्ये काय होतं की इन्फायनाईट लेंथच्या आपण काय करू शकतो? लाईन ड्रॉ करू शकतो. ओके, ज्यांना आपण कन्स्ट्रक्शन लाईन म्हणून पण ओळखतो. टी लाईन म्हणजे थिक लाईनसाठी. एक्स रेफ ही जी कमांड आहे त्याच्यामध्ये आपण काय करतो, इट इज एक्सटर्नल रेफरन्स, आणि एक्सटर्नल ड्रॉइंग किंवा रेफरन्स इथे अटॅच करण्यासाठी आपण ती कमांड यूज करू. झेड लाईन हा फक्त एक ॲडिशनल असा एक ऑप्शन दिला आहे, ही कोणतीच ऑटोकॅडमधली कमांड नाही आहे, जस्ट टू इन्क्रीज द ऑप्शन कन्फ्यूज करण्यासाठी हे झेड लाईन इथे दिलेलं आहे. ओके, द आन्सर इज एक्स लाईन. ऑलराईट, लेट्स गो टू क्वेश्चन नेक्स्ट. अकॉर्डिंग टू नॅशनल बिल्डिंग कोड ऑफ इंडिया, industrial buildings are classified as fill in the blank based on occupancy. NBC नॅशनल बिल्डिंग कोड मध्ये आपण बेस्ड ऑन ऑक्युपन्सी, त्या बिल्डिंगला कोण वापरत आहे त्या हिशोबाने काय केलं आहे, आपण क्लासिफिकेशन केलं आहे. तर ग्रुप जी जो आहे त्याच्यामध्ये आपण काय करतो, इंडस्ट्रियल बिल्डिंग त्यामध्ये आपण कॅटेगराईज केलेलं आहे. ओके, ग्रुप जी इंडस्ट्रियल, देन एचमध्ये स्टोरेज येतं आणि जेमध्ये हजार्डच येतं. ओके, दिस इज द क्लासिफिकेशन दॅट यू कॅन सी ऑन द स्क्रीन. Let's go to question next. Identify the incorrect statement with respect to Bangalore method used for the disposal of municipal solid waste by composting. तर इथे आहे ना, सगळ्यात आधी आपण जे करेक्टवाले दिसत आहेत ते पाहू आणि उरलेले इनकरेक्ट आहेत की नाही त्याच्यावर मग नंतर फोकस करू. दिस इज, आता लास्टपासून खालपासून चालू करायचं. दिस इज ॲनारोबिक कंपोस्टिंग मेथड. येस, इट इज ॲन ॲनारोबिक कंपोस्टिंग मेथड. ओके, देन द मटेरियल इज अलाउड टू डिकम्पोज फॉर 4 to 6 months. म्हणजे 4-6 महिने त्याला तसं सोडून द्यायचं आहे. ॲनारोबिक मेथडने ते काय होणार आहे? सडणार आहे, सरळ सरळ, म्हणजे डिकम्पोज होणार आहे. देन दिस मेथड डज नॉट इन्व्हॉल्व श्रेडिंग अँड पल्वरायझेशन. ओके, हे पण एकदम बरोबर आहे बँगलोर मेथड सोबत. देन दिस मेथड इन्व्हॉल्व मॅन्युअल टर्निंग ऑफ पाइल्ड अप मास. ओके, इथे आहे ना हा पॉईंट चुकीचा आहे. बँगलोर मेथडमध्ये आपण मॅन्युअल टर्निंग म्हणजे जे पलटवणे आणि त्या लेअर परत रिलेअरिंग करणे या गोष्टी आपण इंदोर मेथडमध्ये करतो, जी ॲरोबिक मेथड ऑफ डिकम्पोजिशन आहे. ओके, कंपोस्टिंगची जी ॲरोबिक मेथड आहे इंदोर मेथड, त्याच्यामध्ये आपण हे करतो. बट वी डू नॉट डू द सेम इन बँगलोर मेथड. बँगलोर मेथडमध्ये आपण ते टर्निंग अप, लेअरिंग या गोष्टी जे म्हणजे जे रिपीटेडली ज्या गोष्टी काय करायच्या, टर्निंग अप करायचा, लेअरिंग करायचा, टर्निंग अप, लेअरिंग या गोष्टी आपण बँगलोरमध्ये करत नाही. त्याच्यामुळे या क्वेश्चनमध्ये, क्वेश्चन रिगार्डिंग बँगलोर मेथड मधला ऑप्शन 1 जो आहे तो इथे इनकरेक्ट आहे. ओके, सी, इन बँगलोर मेथड इट इज anaerobic मेथड ऑफ कंपोस्टिंग. इट डझंट रिक्वायर टर्निंग अप ऑफ पाइल्ड अप मास. ओके, त्याच्यामध्ये श्रेडिंग पल्वरायझेशन नसतं. 4 ते 6 महिने आपण त्याला तसंच डिकम्पोज होऊ देतो. त्याच्यामध्ये बायोडिग्रेडेशन जी असते प्रोसेस ती चालू राहणार आहे. ओके, लेट्स गो टू क्वेश्चन नेक्स्ट. स्लज बल्किंग, स्पेसिफिकली हा क्वेश्चन आहे ॲक्टिवेटेड स्लज प्रोसेसमधला, आणि हा
ASP ट्रबल आहे, ॲक्टिवेटेड स्लज प्रोसेसमधला हा ट्रबल आहे. कोणता? स्लज बल्किंग. तर स्लज बल्किंग आपल्याला कंट्रोल करायचं असलं तर काय करावं लागेल? ऑब्व्हियसली तिथले जे कल्चर आहेत बॅक्टेरियाचे, ज्याच्यामुळे स्लज बल्क होतं म्हणजे फुगतो आहे सरळ सरळ, तर त्या बॅक्टेरियाच्या पॉप्युलेशनला किंवा त्या कल्चरला कुठेतरी कंट्रोल करावं लागेल. नाव त्या बॅक्टेरियाच्या कल्चरला जर कंट्रोल करायचं असलं किंवा तिथे त्याला इनहिबिट करायचं असलं, स्टॉप करायचं असलं, तर आपल्याकडे एक मेथड आहे, ती आहे क्लोरिनेशन. क्लोरिनेशन डज वॉट? ते जे बॅक्टेरिया बल्किंग कॉज करत आहेत त्या बॅक्टेरियाच्या कल्चरवर, त्याच्या पॉप्युलेशनवर काय येणार आहे? क्लोरिनेशनमुळे थोडा कंट्रोल येईल आणि त्याच्यामुळे ऑब्व्हियसली काय होईल? स्लज बल्किंग थोडं कमी होणार आहे. ओके, सी, क्लोरिन रिड्युसेस द पॉप्युलेशन ऑफ फिलामेंटस बॅक्टेरिया, जे कशासाठी रिस्पॉन्सिबल असतात? स्लज बल्किंगसाठी. ह्या बॅक्टेरियांना आपण काय केलं? क्लोरिनेशनमुळे काय केलं? त्यांना कंट्रोल केलं किंवा त्यांना कमी केलं. तर काय होणार आहे की त्यांचं जे नेचर आहे स्लज बल्क करण्याचं, ते काय होईल? तिथे इनहिबिट होईल किंवा स्टॉप होईल. ऑलराईट, लेट्स गो टू क्वेश्चन नेक्स्ट. आयडेंटिफाय द इनकरेक्ट स्टेटमेंट अमंग द फॉलोइंग. तर यापैकी आपल्याला एक चुकीचं जे स्टेटमेंट आहे ते काढायचं आहे. तर पहिलं स्टेटमेंट आहे, डिकम्पोजर्स लाईक अर्थवॉर्म अँड टर्माइट्स आर AKA डेट्रिवोर्स. ओके, दिस इज करेक्ट. देन इथेनॉल अँड मिथेनॉल आर द टू फॉर्म्स ऑफ अल्कोहोल इन्क्लुडेड इन बायोफ्युएल. ऑब्व्हियसली जेव्हाही आपण बायोफ्युएल म्हणतोय तेव्हा इथेनॉल आणि मिथेनॉलचा उल्लेख तिथे असतोच. हे स्टेटमेंट अगदी करेक्ट आहे. देन कोल, क्ले, सिमेंट अँड सिलिका आर कन्सिडर्ड ॲज नॉन मेटॅलिक मिनरल्स. ऑलराईट, दिस इज ऑल्सो करेक्ट. हे नॉन मेटॅलिक मिनरल्स आहेत. देन नेक्स्ट point, next option is, next statement is, mesosphere is a layer of atmosphere that contains ozone responsible for the absorption of UV light. ऑलराईट, याच्यामध्ये आहे ना, ओझोन कुठे आहे हे चुकीचं दिलं आहे. ओझोन कुठे असतो? स्ट्रॅटोस्फिअरमध्ये. इथे काय दिलेलं आहे? मेसोस्फियर. दॅट्स वाय वी विल बी टिकिंग ऑप्शन 4 ॲज द इनकरेक्ट वन. ओके, करेक्ट ऑप्शन चौथा, कारण तो इनकरेक्ट आहे. ऑलराईट, सी, याच्यामध्ये चौथा जो स्टेटमेंट आहे, चौथा जो ऑप्शन आहे तो काय दिलेला आहे? मेसोस्फिअरमध्ये ओझोन असतो असा उल्लेख केलेला आहे तिथे, पण ॲक्च्युली ओझोन असतो कुठे? स्ट्रॅटोस्फिअरमध्ये. ऑलराईट, लेट्स गो टू क्वेश्चन नेक्स्ट. ओके, द प्रोसेस बाय विच कॉन्सन्ट्रेशन ऑफ DDT विच वॉज स्प्रेड फॉर पेस्ट कंट्रोल इन व्हेरी लो कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीजेस अलॉंग द फूड चेन. थोडं इथे फोकस करायचं. इन्क्रीजेस अलॉंग द फूड चेन फ्रॉम फायटोप्लॅन्क्टन टू झूप्लॅन्क्टन अँड देन टू फिश फॉलोड बाय बर्ड्स, जे त्या फिशला खातात. तर याच्यामध्ये जेव्हा पण नेचरमध्ये किंवा एखाद्या फूड चेनमध्ये एखादा पोल्युटंट आहे किंवा एखादा पार्टिकल आहे किंवा एखादा एलिमेंट आहे, तो बेसिक लेवलपासून जसा वर जात जातो, म्हणजे जसं प्लांट्समध्ये आहे, इन्सेक्ट खाणार, इन्सेक्टला बर्ड खाणार, बर्डला जे पण कोणी खाणार आहे, तर त्याच्यामध्ये हे जे पोल्युटंट आहे, स्पेसिफिकली इथे आपण कोणतं पोल्युटंट म्हणतोय? DDT. ओके, तर DDT हे काय होत गेलं? लो कॉन्सन्ट्रेशनमध्ये एकदम बेसला अवेलेबल होतं आणि ते काय होत गेलं? त्याचं कॉन्सन्ट्रेशन फूड चेनमध्ये जसं जसं आपण वर जातो तसं वाढत जातं. ओके, DDTचं कॉन्सन्ट्रेशन वाढत गेलं. तर हे ॲक्च्युली झालं काय? इट वॉज इन स्मॉलर अमाऊंट फर्स्ट, देन इट गॉट इन्क्रीजिंग. ओके, तर त्याच्यामध्ये काय झाली? वाढ झाली. म्हणजे जसं जसं आपण फूड चेनमध्ये वर जातोय ना, तसं याचं कॉन्सन्ट्रेशन वाढलं. तर याला आपण काय म्हणू? थोडंसं समजायचा प्रयत्न करू इथे. इट इज बायो मॅग्निफिकेशन. ओके, म्हणजे जो पोल्युटंट, जो पार्टिकल, जो एलिमेंट अति कमी होता, तो फूड चेनच्या एक एक लेव्हलसोबत, एका एका त्या लेअरसोबत, एका एका कडीसोबत तो काय होत गेला आहे? त्या वरच्या एलिमेंटमध्ये, म्हणजे फूड चेनमधला जो पण ऑब्जेक्ट असेल त्याच्यामध्ये तो वाढत गेला. इट गॉट मॅग्निफाईड, म्हणजे त्याची काय झाली? वाढ झाली. इट विल बी वॉट? बायो मॅग्निफिकेशन. ओके, इथे आपण पाहू शकतो की लेयर 1 पासून लेयर जसं जसं आपण वर जातोय तर त्याचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते काय होत गेलं? वाढत गेलं. आणि या DDTमुळे जे व्हल्चर्स होते, ओके, गिधाड जे होते ना, त्यांची पॉप्युलेशन काय झाली आहे? कमी झाली आहे. त्याच्यामुळे DDT सारखे जे एलिमेंट आहे त्याच्यावर फर्टिलायझर किंवा जे इन्सेक्टिसाइड आहे त्याच्यामध्ये DDT सारखे जे एलिमेंट आहे ज्याच्यामुळे फूड चेन किंवा नेचरचा कोणता तरी एलिमेंट अफेक्ट होतो आहे, लिटरली एक्सटिंक्शनच्या मार्गावर येतोय, तर अशा गोष्टींवर बॅन येतो. ओके, लेट्स गो टू क्वेश्चन नेक्स्ट. द साईज ऑफ एक्सटर्नल डोअर इन रेसिडेन्शियल बिल्डिंग इज. किती असायला पाहिजे रेसिडेन्शियल बिल्डिंगमध्ये एक्सटर्नल डोअरची साईज? इट शुड बी 1 मीटर बाय 2 मीटर. ओके, 1 मीटर विड्थमध्ये आणि 2 मीटर हाईटमध्ये. विड्थ थोडीशी वाढू शकते, जसं 1.1, 1.2 पर्यंत जाऊ शकते. आणि बेस्ड ऑन द बिल्डिंग ही विड्थ आपण काय करतो? आणखी वाढवू शकतो. बट स्टँडर्ड वेमध्ये जर आपण बघितलं, रेसिडेन्शियल बिल्डिंगबद्दल बोलतोय आपण, रेसिडेन्शियल बिल्डिंगमधली जनरल साईज आहे 1 to 1.2 to
2 मीटर. ओके, 1 मीटर टू 2 मीटर टू 1.1 टू 2 जनरली आपण ही काय करतो साईज अडॉप्ट करतोय एक्सटर्नल डोअरची रेसिडेन्शियल बिल्डिंगमध्ये. ऑलराईट, लेट्स गो टू क्वेश्चन नेक्स्ट विच इज फ्रॉम PPM. या डायग्राममध्ये आपल्याला कॉन्करंट ॲक्टिव्हिटी शोधायची आहे. आता कॉन्करंट ॲक्टिव्हिटी म्हणजे काय, पहिले एकदम शॉर्टमध्ये पाहू आपण. कॉन्करंट ॲक्टिव्हिटीज आर नथिंग बट पॅरलल ॲक्टिव्हिटीज, ज्या दोन ॲक्टिव्हिटी एकासोबत चालू शकतात. जसं एखादं कन्स्ट्रक्शनचा आपण प्रोजेक्ट समजा इमॅजिन केला, तर लेईंग आउट चालू आहे, प्लॉटवर लेईंग आउट चालू आहे आणि आपण कन्स्ट्रक्शन मटेरियल प्रोकर करतो. या दोन इंडिपेंडंट ॲक्टिव्हिटी आहे, एकमेकांवर डिपेंडंट नाही आहे, म्हणजे या सिरीजमध्ये टाकायची गरज नाही आहे. जेव्हा आपण लेईंग आउट करतोय तेव्हाच आपण हे सगळं कन्स्ट्रक्शन मटेरियल प्रोकर करू शकतो. म्हणजे या दोन ॲक्टिव्हिटींचा इंटरडिपेंडन्सी नाही आणि आपण त्या पॅरलली कॅरी आउट करू शकतो. ओके, सिरीजमध्ये ठेवायची गरज नाही. तर अशा ॲक्टिव्हिटीला आपण काय म्हणतो, कॉन्करंट ॲक्टिव्हिटी. तर डायग्राममध्ये जर बघितलं तर A अँड B, E अँड F अशा मल्टिपल पॅरलल ॲक्टिव्हिटीज दिसत आहे. त्याच्यामुळे हा एक्झाममध्ये क्वेश्चन झाला होता कॅन्सल, बिकॉज देअर वेअर सेव्हरल करेक्ट आन्सर्स हिअर. म्हणजे हा ॲम्बिग्युएंट होता, दॅट्स वाय द क्वेश्चन गॉट कॅन्सल्ड. तर मेन आपला इथे फोकस कसं काय असायला पाहिजे की कॉन्करंट ॲक्टिव्हिटी काय, एकाच वेळेस ज्या ॲक्टिव्हिटी आपण कॅरी आउट करू शकतो, पॅरलली त्या एक्झिक्यूट करू शकतो, त्यांची इंटरडिपेंडन्सी नसते कोणत्याच प्रोजेक्टमध्ये किंवा नेटवर्क डायग्राममध्ये, त्याला आपण काय म्हणतो, कॉन्करंट ॲक्टिव्हिटी. ऑलराईट, सी A अँड B, E अँड F अशा मल्टिपल ॲक्टिव्हिटी तिथे विजिबल आहेत ज्या कॉन्करंट आहे. देन विच ऑफ द फॉलोइंग टाईप ऑफ फ्लोरिंग इज रिलेटिव्हली नॉइजलेस इन नेचर अँड जनरली प्रिफर्ड इन लायब्ररीज. लायब्ररीमध्ये आपण काय तिथे एक्सपेक्ट करतो की इट शुड बी नॉईज फ्री, ती साऊंड प्रूफिंग त्याने थोडंसं द्यायला पाहिजे, राईट. तर ती फ्लोरिंग असते कॉर्क फ्लोरिंग. कॉर्क फ्लोरिंग जी आहे ना, ती दोन वेमध्ये आपण काय करू शकतो, इन्स्टॉल करू शकतो. जर तुम्ही एक डायग्राम पाहिले तर त्याच्यामध्ये कार्पेटसारखं काय केलं आहे, तिथे ती लॅमिना तिथे चिकटवणं चालू आहे, किंवा आपण टाईल फॉर्मॅटमध्ये पण कॉर्क फ्लोरिंग तिथे इन्स्टॉल करू शकतो. आता कॉर्क फ्लोरिंगचा एक जो ॲडव्हान्टेज आहे तो आहे अकाउस्टिकमधला. अकाउस्टिक म्हणजे इट इज रिलेटेड टू साऊंड प्रूफिंग, नॉईज कॅन्सलेशन, राईट. तर जिथे पण रेकॉर्डिंग स्टुडिओ आहेत किंवा जिथे लायब्ररी आहे, जिथे आवाज कसा असायला पाहिजे, कमी असायला पाहिजे, गोंधळ कमी व्हायला पाहिजे आणि नॉईज प्रूफिंग थोड्या प्रमाणात तिथे त्याने द्यायला पाहिजे. इन दॅट केस वी आर गोइंग टू यूज वॉट, कॉर्क फ्लोरिंग. ऑलराईट, विच ऑफ द फॉलोइंग टाइप्स ऑफ ब्रिक बॉन्ड कॅन बी यूज टू बिल्ड द थिनेस्ट वॉल बाय युजिंग स्टँडर्ड बर्न क्ले ब्रिक. तर दिलेल्या ऑप्शनमधला सगळ्यात थिनेस्ट बॉन्ड आपण कोणता यूज करू शकतो, इट विल बी स्ट्रेचर बॉन्ड. स्ट्रेचर बॉन्डमध्ये काय होणार, ती जी ब्रिकची स्ट्रेचरवाली डायमेन्शन आहे ती आपल्याला विजिबल राहणार. मीन्स अलॉंग द थिनेस्ट डायमेन्शन ऑफ द ब्रिक, जी आपण एका स्टँडर्ड वेमध्ये ठेवू शकतो त्या बॉन्डला बनवायसाठी, तर ती कोणची असणार आहे, स्ट्रेचर बॉन्डमध्ये आपण जाऊ अँड वी विल बी ऑप्टेनिंग अ थिन वॉल. ऑलराईट, तर स्ट्रेचर बॉन्डमध्ये आपल्याला काय दिसणार आहे, वी विल बी लुकिंग ॲट स्ट्रेचर्स. ओके, हेडर बॉन्ड म्हटला तर आपल्याला हेडर दिसला असता. स्ट्रेचर बॉन्ड आपल्याला थिन वॉल पाहिजे ना, तर मग आपण कशामध्ये जाणार आहे, स्ट्रेचर बॉन्डमध्ये. ओके, ऑलराईट, लेट्स गो टू क्वेश्चन नेक्स्ट विच इज फ्रॉम WRE. द डिस्चार्ज फ्रॉम एन ओपन वेल ऑर अ सोर्स ऑफ वॉटर कॅन बी डिटरमाइंड बाय. तर ओपन वेलमधलं आपल्याला डिस्चार्ज जर चेक करायचा असला, डिटरमाइन करायचा असला, तर आपण तिथे कॅरी आउट करू रिक्युपरेशन टेस्ट. तर रिक्युपरेशन टेस्टचा पर्पज काय, त्या ग्राउंड वॉटरची रिकव्हरी त्या वेलमध्ये, त्या सोर्स ऑफ वॉटरमध्ये कशी असते आणि त्याच्यामध्ये प्रोसिजर काय आपण करतो, वॉटर काय करतो, एक्स्ट्रॅक्ट करतो आणि त्या पाण्याची लेव्हल परत कशी फिलअप होते. ओके, परत ते पाणी कसं भरतं ते आपण तिथे काय करणार आहे, चेक करणार आहे. ओके, तर रिक्युपरेशन टेस्टमध्ये आपण काय करतोय, वी विल बी डिटरमाइनिंग द डिस्चार्ज ऑफ दॅट सोर्स ऑफ वॉटर. ऑलराईट, लेट्स गो टू क्वेश्चन नेक्स्ट. Mesosphere extend from around fill in the blank above the earth surface to fill in the blank. ओके, तर ॲटमॉस्फिअरच्या ज्या लेयर्स आहेत TSMT असं लक्षात ठेवायचं. ट्रोपोस्फिअर, देन मिझोस्फिअर, देन स्ट्रॅटोस्फिअर, देन थर्मोस्फिअर आणि त्याच्यानंतर येतो एक्झोस्फिअर. तर त्याच्या रेंजेस अशा लक्षात ठेवायच्या आहे. From 0 to 12 up to 20, it is going to be troposphere. From 12 or let's say 20 to 50, it is going to be stratosphere. Then from 50 to 80 or let's say 85, ही range आहे. Okay, 50 to 80, 85, it is going to be the mesosphere. Then 80 पासून 700 किंवा 710 किंवा 690 अशा रेंजेस असतात. ओके, अप टू 700 इट विल बी थर्मो आणि त्याच्या बाहेर अप टू 1000 किलोमीटर आपण काय जातो, वी विल से दॅट इट इज एक्झोस्फिअर.
ओके, तर आपल्या इथे काय विचारलेलं आहे, मेझोस्पियर एक्सटेंड फ्रॉम अराउंड. ओके, मेझोस्पियरसाठीची रेंज काय आहे, 50 to 80. ओके, ते 50 to 80 आहे, अप टू 85. म्हणजे मोस्ट करेक्ट ऑप्शन आपला कोणता असणार आहे, ऑप्शन 4, 50 to 85 किलोमीटर. Alright, according to IS 3025 part 4, which of the following expression is correct to calculate the color units of water? कलर युनिट्स ऑफ वॉटर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं असलं तर सरळ सरळ सिम्पल फॉर्म्युला आहे, इट विल बी 50 into A डिवायडेड बाय व्ही. तर इथे ए काय आहे, एस्टिमेटेड कलर ऑफ डायल्युटेड सॅम्पल अँड व्ही विल बी द व्हॉल्यूम ऑफ सॅम्पल टेकन फॉर डायल्युशन इन मिलीलिटर्स. Okay, this is snap from actual IS code itself. Okay, the formula is 50A divided by V. ओके, ए म्हणजे काय, एस्टिमेटेड कलर ऑफ डायल्युटेड सॅम्पल आणि व्ही म्हणजे काय, व्हॉल्यूम इन ml ऑफ सॅम्पल टेकन फॉर डायल्युशन. देन क्वेश्चन नेक्स्ट, आयडेंटिफाय द टाईप ऑफ विंडो शोन इन द फॉलोइंग फिगर. तर या विंडोला आपण लोवर्ड विंडो म्हणतो. ओके, इट इज कॉल्ड अ लोवर्ड विंडो. आता लोवर्ड किंवा लोव्हर्स हे काय असतात, त्या खिडकीमध्ये किंवा त्या दरवाजामधले ते पॅनल असतं, तिथे पण अशा स्ट्रीप असतात जे आपण काय करू शकतो, ॲडजस्ट करू शकतो. इफ वी मेक इट परफेक्टली इन्क्लाइंड, असं परफेक्ट त्याचं इन्क्लिनेशन असं 90 डिग्री किंवा 180 केलं तर पूर्ण आपल्याला विजन येतं. ओके, पूर्ण बाहेरची हवा आतमध्ये येणार. आपल्याला विजन रिस्ट्रिक्ट करायचं पण हवा येऊ द्यायची आहे, तर आपण काय करणार, त्याला असं 45च्या अँगलमध्ये आपण इन्क्लाइन करून ठेवू. ओके, ते लोवर्स काय करतो आपण ॲडजस्ट करू शकतो. या विंडोमध्ये जे अशा पट्ट्या दिसतात छोट्या छोट्या छोट्या, दीज आर नथिंग बट लोवर्स. दे कॅन बी इन्क्लाइंड विथ रिस्पेक्ट टू रिक्वायरमेंट. त्याच्यामध्ये आपल्याला उजेड हवा असला किंवा हवा पाहिजे असली, म्हणजे एअरफ्लो पाहिजे असला, तर त्या हिशोबाने आपण त्याला इन्क्लाइन करू शकतो. विजनच्या हिशोबाने आपण काय करू शकतो, त्याला इन्क्लाइन करू शकतो. राईट, इट इज नथिंग बट अ लोवर्ड विंडो. ओके, इट इन्क्लूड्स हॉरिझॉन्टल स्लॅट्स किंवा ज्याला ब्लेड्स म्हणतो. एअरफ्लो, विजन, प्रायव्हसी या सगळ्या गोष्टी आपण काय करू शकतो, त्या इन्क्लिनेशन वाईज ॲडजस्ट करू शकतो. ऑलराईट, क्वेश्चन नेक्स्ट, आयडेंटिफाय द करेक्ट ऑप्शन बाय कन्सिडरिंग द बिलो स्टेटमेंट विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड वॉटर. स्टेटमेंट ए काय आहे, पर्च ॲक्विफर इज अ स्पेशल टाईप ऑफ कन्फाईन ॲक्विफर. ओके, दिस सीम्स टू बी रॉंग. चला स्टेटमेंट बी पाहू. आर्टिशियन ॲक्विफर इज द वन in which groundwater is confined under greater pressure than atmospheric प्रेशर. ऑलराईट, आर्टेशियन ॲक्वेफर जो असतो ना, तो ॲटमॉस्फेरिक प्रेशरपेक्षा त्याच्या आतमध्ये जास्ती प्रेशर असते. कारण त्याला जेव्हाही तुम्ही ओपन केलं किंवा त्याला तुम्ही पेनेट्रेट केलं तर त्याच्यामधनं पाणी आहे ना एकदम झऱ्यासारखं एकदम उसळून बाहेर येतं. तर स्टेटमेंट बी इज राईट. बट वेन वी आर टॉकिंग अबाउट पर्च ॲक्विफर, तर हा स्पेशल टाईप ऑफ कन्फाईन ॲक्विफर नसतो. Okay, see, a perch aquifer is not a type of confined aquifer. It is an unconfined aquifer that is found above a regional aquifer and is separated from it by a layer of impermeable material. आणि आपण जो आर्टेशियन पाहिला तर त्याच्यामध्ये ॲटमॉस्फेरिक प्रेशरपेक्षा जास्ती प्रेशरमध्ये काय असतं, पाणी असतं, ज्याला ओपन केल्यावर काय येतं, ते पाणी असं स्प्रिंगसारखं, असं झऱ्यासारखं एकदम उसळून बाहेर येतं. ओके, तर आपलं ऑप्शन काय असायला पाहिजे, द करेक्ट ऑप्शन हिअर इज 1. स्टेटमेंट बी इज करेक्ट, ए इज इनकरेक्ट. पहिले मार्क करून घ्यायचं कोणतं करेक्ट आहे इनकरेक्ट, आणि त्याच्यानंतर मग तो ऑप्शन जाऊन तिथे टिक करायचं. देन क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग कमांड इज यूज इन ऑटोकॅड टू क्रिएट पॅरलल लाईन्स टू एक्झिस्टिंग स्ट्रेट लाईन. एक्झिस्टिंग ज्या लाईन्स आहेत त्याला पॅरलल एक्झॅक्ट काढायचं असलं तर आपण तिथे काय यूज करतो, वी डायरेक्टली यूज वॉट, ऑफसेट. ऑफसेट केलं तर असलेलं जे डिझाईन आहे लाईनचं ते परत तसाच्या तसं पॅरलली काय होतं, एका स्पेसिफिक डिस्टन्समध्ये आपण काय करू शकतो, रिप्लिकेट करू शकतो. ओके, लाईक दिस ऑब्जेक्ट होता आणि त्याला आपण ऑफसेट कमांड यूज केली तर त्याच ऑब्जेक्टसारखाच पॅरलल ऑब्जेक्ट तिथे काय झाला आहे, क्रिएट झाला आहे. ओके, दिस इज नथिंग बट ऑफसेट कमांड इन ऑटोकॅड. देन which of the following keys is used to toggle text screen in AutoCAD? The screen that we use is F2. F2 यूज केल्यानंतर काय होतं, स्क्रीन टॉगल होतं टेक्स्ट स्क्रीन सोबत. ओके, F2 opens or closes the text screen which displays a history of command or messages. F1 मध्ये काय होतं, हेल्प स्क्रीन येतं. F3 टॉगल करतं ओ स्नॅपला किंवा ऑब्जेक्ट स्नॅप फंक्शनला. F4 3D ऑब्जेक्ट स्नॅपला काय करतं, टॉगल करतं. देन वी हॅव टू कॅल्क्युलेट द सम ऑफ इंटेरियर अँगल्स ऑफ अ हेक्झागॉन. तर कोणत्याही पॉलिगॉनचा जर आपल्याला काय करायचं आहे, इंटेरियर अँगलची सम टोटल काढायची आहे, तर त्याच्यासाठी युनिव्हर्सल फॉर्म्युला आहे विच इज n-2 × 180. ओके, हे कशावरनं लक्षात ठेवायचं, n-2 × 180 ट्रायंगलसाठी. ओके, ट्रायंगलची सम आपल्याला माहिती असते किती असते, 180. n-2 3-2 × 180 1 × 180 इज 180 डिग्री, ती ट्रायंगलची असते. पॉलिगॉनसाठी
Universal formula n minus 2 into 180 where n stands for number of sides of that polygon. तर आपल्याकडे कोणता आहे इथे हेक्झागॉन. हेक्झागॉनच्या साईड किती असतात 6. तर 6 minus 2 into 180 म्हणजे 4 गुणिले 180 18 चौक 72. ओके, तर 720 डिग्री आपल्याकडे काय आलं इथे आन्सर आलाय. Will some question the value of the property or the structure become less by it becoming out of date in style. बघा इथे लिहिलेलं आहे आउट ऑफ डेट इन स्टाईल, म्हणजे जसा टाइम गेला त्याच्यामुळे स्टाईल चेंज झाल्यामुळे जो काही प्रॉपर्टीची व्हॅल्यू कमी झाली, या टर्मिनॉलॉजीला आपण काय म्हणतो. सो बेसिक आपण पहिले हे बघूया की म्हणजे याचं उत्तर ऑब्सोलेन्स आहे, पण ऑब्सोलेन्स एक्झॅक्टली असतं काय. सो ऑब्सोलेन्स ऑफ एनी लँडेड प्रॉपर्टी ही काय असते की जर एखादी प्रॉपर्टी त्या प्रॉपर्टीचा यूज त्या टाइमला परफेक्ट नाही झाल्यामुळे थोड्या टाइम नंतर स्टाईल चेंज झाली, रेग्युलेशन्स चेंज झाले, पॅटर्न्स चेंज झाला, त्याच्यामुळे त्याची व्हॅल्यू कमी झाली, त्याला म्हणतात ऑब्सोलेन्स. फॉर एक्झाम्पल जर का आपण एखादी प्रॉपर्टी घेतली आणि तिथे ओल्ड वाले सगळे विंडोज आहेत, विट्रीफाईड टाइल्स आहेत, सॉरी मोझॅक टाइल्स आहेत. सो अशा प्रकारचे जर का आउटडेटेड स्टाईल असेल तर त्या टर्मिनॉलॉजीला आपण ऑब्सोलेन्स असं म्हणतो. सो जर का आपण वरचे तिन्ही ऑप्शन बघितले की स्क्रॅप व्हॅल्यू काय असतं, तर स्क्रॅप व्हॅल्यू आणि सॅल्वेज व्हॅल्यू ह्या दोन्ही व्हॅल्यू फिजिकल किंवा इकॉनॉमिक लाईफ संपल्यानंतरच्या व्हॅल्यूज आहेत. सो फर्स्ट आणि सेकंड ऑप्शन नसेल. थर्ड इज मार्केट व्हॅल्यू विच इज ऑल्सो नॉट द ऑप्शन. सो ऑब्सोलेन्स हा आउटडेटेड झाली स्टाईल, त्याच्यामुळे त्या प्रॉपर्टीला कमी भाव मिळतो अँड दॅट इज द व्हॅल्यू ऑफ द प्रॉपर्टी ऑफ द स्ट्रक्चर. सो द आन्सर इज ऑब्सोलेन्स. नेक्स्ट, identify the incorrect statement with respect to the different types of contracts. So continuing contract doesn't require retendering as it follows agreed terms and conditions of an existing contract. So बघा what is continuing contract, की जर का एखादा कॉन्ट्रॅक्टर एखाद्या कॉन्ट्रॅक्टवर काम करतोय आणि त्या पर्सनला त्याचं काम आवडलं, सो ही गेव द ऍडिशनल कॉन्ट्रॅक्ट टू दॅट कॉन्ट्रॅक्टर आणि ऑन द सेम टर्मिनॉलॉजी त्याला एक ऍडिशनल वर्क मिळतं. सो याच्यात काय होतं की रिटेंडरिंग करण्याचा टाइम सेव्ह होतं, पैसे सेव्ह होतात. सो कंटिन्युइंग कॉन्ट्रॅक्ट मध्ये रिटेंडरिंग करण्याची काही गरज नाहीये, त्याच कॉन्ट्रॅक्टरला अवॉर्ड करण्यात येतं तो वर्क आणि त्याच टर्मवर तो काम करतो. सो द फर्स्ट जे लिहिलेलं आहे की कंटिन्युइंग कॉन्ट्रॅक्ट डझंट रिक्वायर रिटेंडरिंग, विच इज करेक्ट, राईट, अँड इट विल फॉलो ॲज, म्हणजे जे काही टर्मिनॉलॉजीज होत्या त्याच ते फॉलो करतील. सो फर्स्ट ऑप्शन इज करेक्ट. नेक्स्ट, इन बीओटी कॉन्ट्रॅक्ट client will not invest directly in the project and instead such a contract encourage development of the project through the external funding and the investment. आता बघा व्हॉट इज द बीओटी, बिल्ड ऑपरेट अँड ट्रान्सपोर्ट. सो असे काही हेवी प्रोजेक्ट्स असतात, फॉर एक्झाम्पल डॅमचे प्रोजेक्ट्स. सो इथे काय होतं की एक हेवी इन्व्हेस्टमेंट असतं. सो त्या केसमध्ये डिरेक्टली क्लायंट हा कॉन्ट्रॅक्टिंग सिस्टम मध्ये इन्व्हेस्ट न करता त्यांना प्रमोट करण्यात येतं की डायरेक्टली डेव्हलपमेंट प्रोजेक्ट्स मध्ये इंटरनल करा थ्रू द एक्सटर्नल फंडिंग अँड द इन्व्हेस्टमेंट. सो हिअर येस, इट इज ऑल्सो करेक्ट दॅट क्लायंट विल नॉट डिरेक्टली इन्व्हेस्ट इन द प्रोजेक्ट, इट विल एनकरेज फॉर द डेव्हलपमेंट प्रोजेक्ट मध्ये थ्रू द फंडिंग टाईप. सो सेकंड ऑप्शन सुद्धा करेक्ट आहे. आता सध्या आपण थर्ड बघू की रेव्हेन्यू जनरेटिंग असेट सच एज टोल ब्रिज इज अन एक्झाम्पल ऑफ बीओटी कॉन्ट्रॅक्ट, बिल्ड ऑपरेट आणि ट्रान्सपोर्ट. पण सध्या जर का आपण बीओओटी कॉन्ट्रॅक्ट बघितले, म्हणजे बिल्ड ऑपरेट ओन ऑपरेट अँड देन ट्रान्सफर, बघा दोघांमध्ये एक छोटासा फरक आहे. रादर दॅन रिसिव्हिंग अ फीज फॉर द ऑपरेटिंग इट, म्हणजे बीओटी मध्ये काय होतं की फक्त यू विल इन्व्हेस्ट, यू विल नॉट अर्न द फीज ऑफ एन ऑपरेटिंग इट. सो जर का जसं आपण आता जर का आपण टोल ब्रिज बद्दल बोलतोय, सो इट विल ओन
it will operate and then it is going to transfer. So toll bridge किंवा power station, these are the example of BOOT contract, not BOT contract. So इथे कुठेतरी third option wrong आहे, पण still we'll go for the fourth one and then we'll decide. Next is a package contract contain 2 or more related jobs, each of which could form a separate contract and combine it into the single contract. पॅकेज कॉन्ट्रॅक्टचा अर्थच होतो की एक किंवा एकापेक्षा जास्त, दोन किंवा दोनपेक्षा जास्त जॉब्स एकत्र करून एका सिंगल कॉन्ट्रॅक्ट थ्रू याला काढायचं. सो येस, फोर्थ इज करेक्ट. सो फर्स्ट, सेकंड आणि फोर्थ हे तिन्ही ऑप्शन्स करेक्ट आहे. फक्त थर्ड हा रॉंग याच्यासाठी आहे की हा बीओटी कॉन्ट्रॅक्टचा एक्झाम्पल नाही, बीओओटी कॉन्ट्रॅक्टचा एक्झाम्पल आहे. सो थर्ड इज इनकरेक्ट. नेक्स्ट, identify whether the following statement with respect to the methods of valuations are correct or incorrect. So आपण methods of valuations बघितलेले आहेत, मार्केट अप्रोच, कॉस्ट अप्रोच आणि इन्कम अप्रोच. सो याच्यातलं इन्कम आणि कॉस्ट अप्रोच वर हा प्रश्न आहे की इन्कम अप्रोच मध्ये एक मेथड आहे रेंटल मेथड्स ऑफ व्हॅल्युएशन. सो व्हॉट इज दॅट मेथड? की एखाद्या प्रॉपर्टीतनं तुम्हाला किती रेंट येते, किती इन्कम येत आहे, डिपेंडिंग अपॉन दॅट आय एम टॉकिंग अबाउट द नेट इन्कम, कारण की ग्रॉस गेल्यानंतर जो नेट इन्कम आहे त्याच्यावरती आपण त्याची कॅपिटलाइज्ड व्हॅल्यू ऑफ दी प्रॉपर्टी लक्षात घेतो. सो बघा, इन रेंटल मेथड ऑफ व्हॅल्युएशन द नेट इन्कम बाय द वे ऑफ रेंट इज फाउंड आउट बाय डिडक्टिंग ऑल द आउटगोईंग्स फ्रॉम द ग्रॉस रेंट. सो येस, जेवढं केवढं ग्रॉस रेंट आहे त्याच्यातनं मेंटेनन्स किंवा जे काही आउटगोईंग्स लागतात ते प्रॉपर्टी टॅक्स वगैरे, ते सगळं आपण आउटगोईंग्स डिडक्ट करतो आणि त्याच्यात जो काही आन्सर येतं दॅट इज द नेट इन्कम. सो येस, फर्स्ट ऑप्शन इज करेक्ट. सेकंड, इन डेव्हलपमेंट मेथड ऑफ व्हॅल्युएशन द बिल्डिंग शुड बी डिवायडेड इंटू 4 पार्ट, वॉल, रूफ, फ्लोअर, डोअर्स अँड विंडोज. सो बघा, डेव्हलपमेंट मेथड ऑफ व्हॅल्युएशन काय आहे? हे कॉस्ट अप्रोच आहे की देर आर द सम प्रॉपर्टी की ज्याला आपण हायपोथेटिकली किंवा डेव्हलपमेंट मेथडने आपण त्याचं व्हॅल्युएशन काढतो. एखादी अशी मोठी इस्टेट आहे की ज्याला एक बेसिक अम्युनिटीज देऊन स्मॉल स्मॉल प्लॉट्स मध्ये आपण त्याला सोल्ड आउट करतो आणि म्हणजे ज्या काही एखादी लँड असेल त्याला आपण हायपोथेटिकली वी डेव्हलप्ड इट and by that we sold it. So इथे जो ऑप्शन दिलेला आहे आपल्याला की इथे जो ऑप्शन दिलेला आहे की इट इज ओनली डिवायडेड इनटू द 4 पार्ट्स, की याच्यात 4 याच्यात डिवाइड होईल, तर इट इज नॉट लाईक दॅट, इट इज अन हायपोथेटिकल मेथड. सो सेकंड ऑप्शन इज रॉंग. सो ओनली स्टेटमेंट 1 इज करेक्ट, इज द करेक्ट आन्सर. सो इथे जर का आपण बघितलं तर ओनली स्टेटमेंट 1 इज करेक्ट, राईट. त्याच्यानंतर येतं डॅश इज द मिनिमम प्राइस अ बिझनेस नीड टू जस्टिफाय रिमेनिंग इन द मार्केट इन द शॉर्ट रन. आता बघा की सम कॉस्ट, शटडाऊन कॉस्ट, टर्मिनेशन कॉस्ट और डिस्टॉर्टेड कॉस्ट. इथे आपण थोडासा कन्सेप्ट समजून घेऊया की व्हॉट इज शटडाऊन प्राइस. शटडाऊन प्राइसचा अर्थ काय होतो की जेव्हा एखादा बिझनेस आता बंद पडतोय शॉर्ट रन साठी, तर तो कोणत्या गोष्टीवर आपण डिसाइड करतो की इट शुड शट डाऊन. सो ऍव्हरेज व्हेरिएबल कॉस्ट आणि ऍव्हरेज रेव्हेन्यू, टोटल रेव्हेन्यू. सो टोटल रेव्हेन्यू, फॉर एक्झाम्पल एखाद्या प्रॉपर्टीला मला पूर्णतः मी व्हेन आय एम टॉकिंग अबाउट द कॉस्ट, सो त्याला बनवायला जर का मला एक 10 रुपये लागतात, किंवा विल टेक एन एक्झाम्पल ऑफ द पेन. सो तो पेन मॅन्युफॅक्चरिंगला मला जर का 10 रुपये लागतोय आणि जेव्हा मी त्याला मार्केटमध्ये सेल करते, बट द अदर पीपल इज सेलिंग इट ऍट द रेट ऑफ 8 रुपीज और ऍट द रुपीज ऑफ 10 रुपीज. सो या केसमध्ये सध्या तरी शॉर्ट रन साठी मला शटडाऊन प्राइस, म्हणजे मला आय नीड टू शट डाऊन माय बिझनेस, बिकॉज जो काही माझं टोटल रेव्हेन्यू कव्हर्स टोटल व्हेरिएबल कॉस्ट किंवा पर प्राइस कॉस्ट जो आहे तो
ॲव्हरेज व्हेरिएबल कॉस्ट इतका झालेला आहे. सो इन शॉर्ट रन साठी शटडाऊन प्राइस ही एक मिनिमम प्राइस असते टू जस्टिफाय द रिमेनिंग इन द मार्केट. सो या केसमध्ये मी माझं बिझनेस शटडाऊन करू शकते. जर का मला तीच 10 रुपयाचा पेन 15 रुपीज किंवा 20 रुपीजला आय एम सेलिंग इट, देन इट इज गोइंग टू बी अ गुड बिझनेस. पण जर का तो ओरिजिनली बिझनेस म्हणजे मार्केटमध्ये 8 रुपयाचा विकतोय आणि मला टोटल मॅन्युफॅक्चरिंग करायलाच 10 रुपये लागतंय, तर ऍट दॅट टाइम इट इज अ शटडाऊन, राईट? शटडाऊन प्राइस. सो आन्सर इज शटडाऊन प्राइस. नेक्स्ट, estimate the quantity of earthwork for a portion of a road using a trapezoidal formula. आता बघा मला इथे trapezoidal formula वापरायचा आहे, which is A0 plus last AN आणि जेवढे मधले आहेत म्हणजे A1, A2, AN पर्यंत, AN minus 1 पर्यंत. So this is the formula for the trapezoidal quantity of earthwork by using the trapezoidal formula. सो इथे आपल्याला काय काय दिलेलं आहे? इथे आपल्याला D30 दिलेला आहे. त्याच्यानंतर फर्स्ट आणि लास्ट स्ट्रिप. सो फर्स्ट आणि लास्ट स्ट्रिप 5.5 आणि लास्ट स्ट्रिप इज A3 दॅट इज 24.5. सो इथे 5.5 प्लस 24.5 आणि प्लस रेस्ट ऑफ 2 स्ट्रिप दॅट इज 11.5 प्लस 17. असं केलं तर विल गेट द आन्सर ॲज अ 1305 मीटर. ठीक आहे. नेक्स्ट, व्हॉट इज द स्टँडर्ड साइज ऑफ A2 शीट्स? आता बघा आपण या फिगर मध्ये बघूया की शीट्सचे साइजेस काय असतात. सो सगळ्यात मोठी जी साइज आहे दॅट इज A0 841 बाय 1189 mm ही A0 ची साइज आहे. A1 इज 594 बाय 841 आणि जो आपल्याला विचारलेला आहे दॅट इज A2 इज 420 बाय 594. सो इथे जर का आपल्याला म्हणजे मे बी इन नियर फ्युचर तुम्हाला दुसरे साइजेस विचारू शकतील. सो तुम्हाला ही फिगर लक्षात असायला पाहिजे की A0, A1, A2, A3 यांच्या साइजेस काय आहेत. सो आन्सर इज 420 बाय 594 mm. यहाँ पे तो क्वेश्चन नंबर 1 जो था, विच ऑफ द फॉलोइंग कंडीशन फॉर्म्स अ वैली कर्व इन द डिजाइन ऑफ हाईवे. तो आप देख सकते हो कि क्वेश्चन ही शायद ट्रांसपोर्टेशन से शुरू हुआ. ये जो क्वेश्चन है ये हाईवे से रिलेटेड है, ये ट्रांसपोर्टेशन से रिलेटेड है. तो उन्होंने जो ऑप्शन दिया था वो ये था, असेंडिंग ग्रेडियंट मीट डिसेंडिंग ग्रेडियंट. सो ऊपर जाते हुए ग्रेडियंट नीचे आते हुए ग्रेडियंट से अगर मिलता है तो वैली कर्व बनता है. ऑप्शन नंबर 1. ऑप्शन नंबर 2, ascending gradient meet level ground. Option number 3, descending gradient meet ascending gradient. And option number D, descending gradient N1 meets another descending gradient N2. तो इसमें आंसर क्या होगा? आप वैली कर्व की बात करें तो वैली तभी आएगा जब आप कोई चीज नीचे जा रही हो फिर ऊपर आए. तो 1 और 2 हो नहीं सकता क्योंकि ये असेंडिंग की बात कर रहे हैं, डिसेंडिंग की नहीं. और 3 और 4 डिसेंडिंग की बात कर रहे हैं लेकिन ऊपर जाना है. सो सिर्फ थर्ड नंबर है जो कि ऊपर जाने की बात कर रहा है. जो सेकंड नंबर है वो भी कंटिन्यूअसली अभी भी नीचे जा रहा है. सो इसका आंसर होगा 3. ओके, तो ग्राफिकली मैंने यहाँ पे रिप्रेजेंट किया है. तो ये जो है C, ये है वैली कर्व. सो असेंडिंग ग्रेडियंट मीटिंग a descending gradient meeting a ascending gradient. So this is the valley curve. Another question that was there, that was question number 7. Dash is the digital modeling tool of a building used to increase efficiency and streamline the process, and also presenting the complete model of project well before the completion to help in capturing the essence of the area and making changes as we go. So ये transportation से related उस तरह से नहीं है, लेकिन ये क्या बोलते हैं, जब भी हम रोड बनाते हैं या रेलवे बनाते हैं या कोई भी चीज हम ट्रांसपोर्टेशन इंफ्रास्ट्रक्चर बनाते हैं तो वहां पे इसका यूज जरूर होता है. तो ऐसा कौन सा डिजिटल मॉडलिंग है जो कि हम यूज करते हैं? तो उसके ऑप्शंस जो दिए थे वो है BUM, सेकंड BIM, थर्ड SAM एंड फोर्थ CIM. आंसर है वो ऑब्वियस आंसर है वो है बिल्डिंग इंफॉर्मेशन मॉडलिंग, BIM. So it is a digital model based tool that provides a 3D representation of a building, physical as well as functional characteristics. It used
in architecture, engineering and construction industry to plan, design, construct and manage the। और यहाँ पे क्या बोलते हैं ग्राफिकली उसको शो किया गया तो किस तरह से आप पहले प्रोग्रामिंग करते हो, उसको बनाने के बारे में कॉन्सेप्चुअल डिजाइन करते हो, फिर डिटेल डिजाइन करते हो, उसका एनालाइज करते हो, डॉक्यूमेंटेशन करते हो, बनाते हो, उसके बाद में कंस्ट्रक्शन होता है, फैब्रिकेशन होता है, फिर कंस्ट्रक्शन होता है, कंस्ट्रक्शन लॉजिस्टिक होता है, तो यहाँ पे भी कंस्ट्रक्शन होता है, और बन जाने के बाद ऑपरेशन होता है। अब दो चीजें हो सकती है, या तो रेनोवेट करना पड़ेगा आपको, और या तो आप अगर उसकी एज हो चुकी है, जैसे 100 साल की बिल्डिंग हो गई है, तो आपको उसको डिमोलिश करना पड़ेगा। तो ये एक साइकिल है, ये कंटिन्यूस चलता रहता है। सो द आंसर इज बिल, that is number 2, BIM, building information model. Then comes question number 11. The Los Angeles aberration value of coarse aggregate used for construction of bitumen macadam based course shall not exceed. So again you have 4 options: 40%, 50%, 30% and 60%. So the answer was 2. Okay, so because here you are using for the bitumen macadam. If it is a waterborne macadam, then the answer will be 1. Okay, so you have to remember this. बिटुमेन, क्योंकि बिटुमेन की अपनी कुछ स्ट्रेंथ होती है, इसलिए आप एग्रीगेट की अगर थोड़ी स्ट्रेंथ कम हो तो भी चल जाता है, पर वाटरबॉर्न मैकेडम में ऐसा नहीं चलता, इसलिए बिटुमेन के केस में आप 50% तक का यूज कर सकते हैं। सो आंसर ये। सो लॉस एंजेलिस एब्रेशन टेस्ट मेजर्स द रेजिस्टेंस ऑफ एग्रीगेट्स टू एब्रेशन, resistance of aggregate to abrasion, crushing, degradation and disintegration. Then the next question was question number 19. Calculate the correction for curvature for a distance of 1500 meter. So here they are asking you the correction for curvature. Now, जब आपने अगर मेरा पहले के लेक्चर्स सुने होंगे तो उसमें देखा होगा कि करेक्शन दो किस्म के, करेक्शन फॉर कर्वेचर एंड कंबाइंड करेक्शन। यहाँ ये कंबाइंड करेक्शन नहीं पूछ रहे हैं, करेक्शन फॉर कर्वेचर पूछ रहे हैं। तो इसका इक्वेशन आपको आना चाहिए, तभी आप इसको सॉल्व कर पाओगे। तो इसके ऑप्शन दिए गए हैं 0.92, 0.092, 0.034, 0.176 एंड 0.422। तो यहाँ मैंने इसको कैलकुलेट किया है। तो पार्ट 1 जो है करेक्शन फॉर कर्वेचर, पार्ट 2 जो है वो है कंबाइंड करेक्शन। सो यहाँ क्वेश्चन जो था आपका करेक्शन फॉर कर्वेचर है, उसका इक्वेशन है d² डिवाइडेड बाय 2r, ये हमेशा नेगेटिव रहेगा, माइनस में रहेगा। ओके, सो r जो है वो स्टैटिक है, फिक्स है अपना रेडियस अर्थ का, तो वो आप यहाँ डाल के जो इक्वेशन बनता है वो बनता है -0.07849 d²। तो यहाँ मैंने वो इक्वेशन डाले, d जो है क्या बोलते हैं हॉरिजॉन्टल डिस्टेंस है, तो d यहाँ मैंने डाला 1500 उसका स्क्वायर, तो जो मेरा आंसर आया वो है -0.1766। सो आंसर होगा 3। तो यहाँ है therefore the answer is 3। हाँ, अगर कंबाइन बोला तो फिर आपको ये इक्वेशन यूज करना, और आप देख सकते हो कितना डिफरेंस आया था कंबाइन में। कंबाइन में 0.15 आंसर आता है, जबकि सिर्फ कर्वेचर में 0.17 आता है। Then the next question was calculate the absolute minimum radius of a horizontal curve along a national highway at plain terrain if the ruling design speed is 80 km/h. Take maximum allowable super elevation rate as 7%, design coefficient of lateral friction as 0.15, acceleration due to gravity as 9.8. So ध्यान रखना है 9.8 दिया गया है, 9.81 नहीं दिया है, तो अगर 9.81 दिया होगा तो आपको 9.81 यूज करना है, 9.8 दिया गया तो 9.8 यूज करना है। 0.01 से भी डिफरेंस आ जाता है, ठीक है। तो यहाँ ऑप्शंस दिए गए हैं 1, 2, 3, 4। सो आप अगर इसको कैलकुलेट करेंगे तो इसका इक्वेशन क्या होगा, कैलकुलेट करने के लिए आप खुद से पहले ट्राई करके देखिए, ओके, और तभी नेक्स्ट स्लाइड पे जाइए। ओके, सो आपको ऑप्शन 1 है 314.22, उसके बाद में ऑप्शन 2 है 183.33, ऑप्शन 3 है 229.05 एंड ऑप्शन 4 है 268.24। तो इसमें से आपको आपका आंसर कौन सा आया है आप देखिए, और फिर आगे के स्लाइड में चाहिए। तो यहाँ मैंने आपको क्वेश्चन का सोल्यूशन दिया है सर। तो डिजाइन स्पीड जो है वो 80 km/h है, जिसको हमने कन्वर्ट किया मीटर पर सेकंड में, सो दैट्स बिकम 22.22। कैसे किया, सो 80 मल्टीप्लाई बाय 1000, तो किलोमीटर को हमने मीटर में कन्वर्ट कर दिया, एंड डिवाइडेड बाय 3600, तो आवर्स को सेकंड में कन्वर्ट कर दिया। उसके बाद में ई दिया था 7%, दैट बिकम 0.07, एफ 0.15, ग्रेविटी एक्सेलरेशन ड्यू टू ग्रेविटी 9.8, एंड देयरफॉर उन्होंने कहा आर निकालो रेडियस। तो रेडियस का जो इक्वेशन है वो है v² डिवाइडेड बाय g इंटू ब्रैकेट ओपन e प्लस f ब्रैकेट क्लोज। आप इसमें ये इक्वेशन में सब डालोगे तो आपको जो आंसर आता है वो आता है 229.05। और हो सकता है थोड़ा ऊपर नीचे हो सकता है आपका 0.45 हो या 0.56 हो, तो लेकिन इधर 229 ये कंफर्म आएगा ये। So the answer is 3. Then question number 21, the recommended
bank width of formation as adopted on Indian Railway. So ये क्वेश्चन हाईवे के ऊपर नहीं है, ये इंडियन रेलवे के ऊपर है. So bank width of formation as adopted on Indian Railway for broad gauge in case of wooden sleeper for single line section is. So single line section के लिए formation की जो width है वो कितनी होगी? So 7.50 meter, 2 6.85, 3 8.75 and 4 6.25. Now जो मेरे को आंसर मिला है और जो मैंने उसमें आप देख सकते हो ये डायग्राम के अंदर वो है 6.1 मीटर. तो यहाँ पे जो सबसे नजदीकी है वो है 6.25. उस केस में आपको 6.25 लेना है. इस तरह से तो जो हमारा ब्रॉड गेज है उसका इनर ये डायग्राम थोड़ा सा गलत है इसको क्योंकि रिप्रेजेंटेटिव डायग्राम है. तो जो इनर ये है वो है 1.676 गेज है. उसके बाद में स्लीपर की विड्थ जो है वो 2749 है. उसके बाद में आपका क्या बोलते हैं जो विड्थ रहेगी आपकी बलास्ट की वो है 3.35 मीटर और फॉर्मेशन विड्थ जो है वो है 6.1 मीटर. तो सिंगल ट्रैक के लिए 6.1 मीटर है और डबल ट्रैक के लिए 10.82 मीटर है. Then question number 27, which of the following geometric element of highway is provided between carriageway and shoulder? Carriageway और shoulder के बीच में क्या आता है? तो उन्होंने ऑप्शन दिया था मीडियन, कैम्बर, कर्व एंड ड्रेनेज. तो ये ऑब्वियसली है कि आपने अगर नोट्स मेरे पढ़े होंगे तो आपको इसका आंसर तुरंत आ जाएगा और वो है कर्व. ठीक है, ऑप्शन नंबर 3. तो ये आपका कैरेजवे है और ये आपका शोल्डर है और दोनों के बीच में जो उन्होंने दिया हुआ है कर्व. और कर्व 3 किस्म के होते हैं, लो और माउंटेबल कर्व जिसपे से आप गाड़ी ऊपर से ले जा सकते हो, तो ये यहाँ से ऊपर जा सकती है. सेमी बैरियर टाइप कर्व जिसपे से आप गाड़ी ले जा तो सकते हो पर थोड़ा डिफिकल्ट जाता है. और हाई बैरियर कर्व जिसपे से आप गाड़ी ऊपर नहीं ले जा सकते हो इसके ऊपर. तो दिस प्रोवाइड बेस्ट सेफ्टी फॉर पेडेस्ट्रियन एंड दिस प्रोवाइड एक्सेस टू द पर्सनल प्रॉपर्टीज. Then question number 31, the minimum sleeper density for all track renewal. So इंडिया में जो भी आपका ट्रैक रहेगा, आप नई बनाओ या रिन्यूअल हो या कन्वर्जन हो, उसके लिए मिनिमम स्लीपर डेंसिटी कितनी होगी? So answer is 1380 numbers of sleeper per kilometer. Option number 2, 1280 numbers per kilometer. Option number 3, 1520 and option number 4, 1660. So again आपको अगर याद होगा हमने नोट्स में जब हमने पढ़ा था कि मिनिमम स्लीपर डेंसिटी का जो इक्वेशन है वो है लेंथ ऑफ द रेल प्लस 3 और जो मैक्सिमम है वो है लेंथ ऑफ द रेल प्लस 7. ओके, सो लेंथ ऑफ द रेल इंडिया में जो यूज होती है वो है स्टैंडर्ड जो है वो है 13 मीटर. सो 13.3 that is 16 is the minimum and the maximum is 13.7 that is 20. So for 1 kilometer if you calculate, okay, so you multiply it by 1000 and divide it by 13, so you get 1230. So the option here is, so the closest is this one, option number 2. Okay, and the maximum that you get is 1538. So the maximum में closest ये है. So minimum में close ये है, maximum में close ये है. और जो हम real में जो use करते हैं वो m+5 जो, तो उस केस में 1384 आंसर आएगा जो कि नंबर 1 के नजदीक है. तो आपको क्वेश्चन ध्यान से जरूर पढ़ना है. यहाँ वो मिनिमम स्लीपर डेंसिटी बोल रहा है. सो मिनिमम स्लीपर डेंसिटी के केस में 1230 आंसर आता है. उस केस में जो नियरेस्ट आंसर है वो है 1280. तो आपका जो आंसर आएगा वो 2 आएगा. Then this was a question. Identify the type of rail shown in the figure. So options were given: flat-footed rail, narrow-footed rail, bull-headed rail, and double-headed rail. So ये तो आप आराम से इसको देखकर आप बोल सकते हो कि ये flat-footed तो किसी भी टाइप से लग ही नहीं रहा है. और narrow-footed rail ऐसा कोई कॉन्सेप्ट होता ही नहीं. So 2 और 4 गलत है. सॉरी 1 और 2 गलत है. अब ये है bull-headed और double-headed. Double-headed में ऊपर और नीचे दोनों हेड और फुट दोनों एक समान होना चाहिए. 4 भी गलत है. तो इसका ऑब्वियस आंसर जो है वो 3 है, bull-headed rail. और ये मैंने आपको डायग्राम दिखाया था. तो यहाँ देख सकते हो डबल हेडेड में 70 और 70 एक ही लेंथ का होता है, इसकी विड्थ एक ही होती है, जबकि बुल हेडेड में ये 68.7 है और ये 65, ये छोटे हैं. और यहाँ डायग्राम में आप देख सकते हो कि ये छोटा दिख भी रहा है. और फ्लैट फुटेड में फुट बड़ा होता है और हेड छोटा होता है. तो आंसर इज 3. देन क्वेश्चन नंबर 6, अ सर्वे लाइन. सो ये सर्वे से रिलेटेड क्वेश्चन है. और सर्वे लाइन QPR crosses a river. P and R are located near and at opposite side of the river respectively. Standing at S, a point 50 meter is measured perpendicular to PQ from P, and the bearing of R and Q as 320 and 230 respectively. Find the width of the river if the length of the PQ is 25 meter. So ये जो कॉन्सेप्ट है ये आप इसको इसमें आप ये सर्वे का एक्चुअल में क्वेश्चन है, लेकिन ट्रांसपोर्टेशन में भी यूज होता है क्योंकि हम ट्रांसपोर्टेशन के लिए सर्वे यूज करते हैं अलाइनमेंट के लिए. और यहाँ पे आप जो
मैथमेटिक्स के जो ज्योमेट्री एंड ट्रिग्नोमेट्री ये लॉजिक आप यहाँ यूज करते हो। तो यहाँ जो उन्होंने आंसर्स के ऑप्शंस दिए हैं वो है ऑप्शन नंबर 1 95 मीटर, ऑप्शन नंबर 2 100 मीटर, ऑप्शन नंबर 3 115 मीटर एंड ऑप्शन नंबर 4 130 मीटर। तो यहाँ मैंने ये डायग्राम बनाया है, ये ब्लू कलर से जो दिख रहा है वो रिवर है और आपका नॉर्थ है ये, और नॉर्थ में ये जो एंगल है ये है 320। सो जो आर के साथ जो बेरिंग आ रही है वो 320 की आ रही है और पी के साथ जो है वो 230 की बेरिंग है और Q और S के बीच में डिस्टेंस जो है 50 है और ये Q और P के बीच में ये 25 है। सो आपके पास में यहाँ पे दो राइट एंगल ट्राइंगल है, एक राइट एंगल ट्राइंगल है PQS, दूसरा राइट एंगल ट्राइंगल है QRS। ठीक है, तो अब आपको इसमें से ये निकालना है। तो सबसे पहले आपको क्या करना पड़ेगा कि ये जो एंगल है, ठीक है, ये जो थीटा, ये एंगल निकालना पड़ेगा। तो जब आप ये एंगल आप इसमें से निकालोगे, ठीक है, सो tan थीटा, सो tan इक्वल्स ऑपोजिट डिवाइडेड बाय उसको क्या बोलोगे आप, ऑपोजिट एंड एडजेसेंट। सो ऑपोजिट वाज PQ, सो PQ डिवाइडेड बाय QS। सो आपने ये निकाला और उसमें बेरिंग भी आपको निकालना है। तो बेरिंग जो है वो है 320 डिवाइडेड 90, सो देयरफॉर tan 90 माइनस 0। सो ये जो है यहाँ पे इसको आप निकालोगे तो ये tan 90 माइनस 0 इज इक्वल टू कॉट tan कॉट अल्फा और जो भी आप इसको बोलोगे इक्वल्स टू QR डिवाइडेड बाय QS। सो QR डिवाइडेड बाय QS, हमें QR चाहिए, ठीक है, ये QR ये वैल्यू चाहिए, ये एंगल हमें मालूम है। अब हम इस एंगल को निकालते हैं 90 माइनस दिस करके, ओके। और ये कैसे निकलता है 90 माइनस दिस से, क्योंकि आपने क्या किया है कि ये टोटल जो है ये 360 है यहाँ से लेके यहाँ तक। अब यहाँ तक कितना है 320, तो 320 में से 360 में से 320 अगर आपने माइनस कर दिया तो आपके हाथ में कितना बच रहा 40। तो ये जो है ये 40 है। अब अगर ये 40 है और आप इसमें से ये माइनस करोगे तो ये 90 आ रहा है। तो इसीलिए आप 90 माइनस ये थीटा करते हो, इसलिए ये 90 आया। 90 पहले से दिया हुआ नहीं है, ये इस तरफ का 90 डिग्री का ये बाय कोइंसिडेंट निकला है, ठीक है। यहाँ का 90 डिग्री है, लेकिन यहाँ का ये बाय कोइंसिडेंट 90 निकल के आ गया है, अदरवाइज ये पहले से 90 नहीं था। तो आप tan 90 वही फॉर्मूला यूज करोगे QR डिवाइडेड बाय QS, उसमें आप tan 90 में आप वैल्यू रखोगे अपना, हाँ ये इस तरह से, ये यहाँ पे दिया हुआ है कि 90 डिग्री कैसे आया। तो एंगल RSP ये जो 90 डिग्री आया, 90 में से ये tan हम माइनस करते हैं। आप इसमें से पहले tan की वैल्यू निकाल लेते हो तो आपको थीटा की वैल्यू मिल जाएगी। तो आप 90 माइनस थीटा करोगे और उसके बाद उसका tan निकालोगे तो वो वैल्यू आएगी 2 इक्वल्स टू QR डिवाइडेड बाय 50 इधर जाएगा। सो 2 मल्टीप्लाई बाय 50 इज इक्वल टू 100 एंड देयरफॉर QR इज इक्वल टू 100। तो QR क्या है, ये इसकी विड्थ, रिवर की विड्थ है। सो देयरफॉर द विड्थ ऑफ द रिवर इज 100। आपको ये प्रैक्टिस करना जरूरी है, 2 के लाना बहुत जरूरी है। सो आपको ये आइडिया होना चाहिए कि हम यहाँ क्या कर रहे हैं। सो ये जो एंगल है ये एंगल 90 आ जा रहा है, RSP आपका 90 आ रहा है, ये पूरा कोइंसिडेंट है। इसमें से आपने 90 में से ये थीटा माइनस किया, इसमें से आप ये यूज करके tan थीटा निकालते हो। tan थीटा में से आपको tan का इन्वर्स जब निकालोगे तो आपको ये थीटा मिल जाएगा, फिर 90 में से ये थीटा माइनस करोगे तो यहाँ का एंगल मिल जाएगा, इसका जब tan निकालोगे तो वो 2 आएगा। आयडेंटिफाय द इनकरेक्ट स्टेटमेंट विथ रिस्पेक्ट टू पाईल फाउंडेशन. ओके, तर पाईल फाउंडेशन म्हणजे डीप फाउंडेशनशी रिलेटेड हा क्वेश्चन आहे आणि आपल्याकडे 4 स्टेटमेंट आहे. वी हॅव टू पिक द इनकरेक्ट वन. तर पहिलं आपल्याकडे स्टेटमेंट आहे, पाईल्स कॅन बी मेड ऑफ मटेरियल लाईक टिंबर, कॉन्क्रीट अँड स्टील. येस, आणि फक्त हे 3च नाही, या तिघांच्या कॉम्बिनेशनमधून पण आपण कंपोजिट पाईल बनवतो. टिंबरच्या पण पाईल्स असतात, कॉन्क्रीटच्या पण असतात, स्टीलच्या पण असतात, ॲज वेल ॲज या 3 मटेरियलच्या कॉम्बोच्या पण पाईल्स आपल्याकडे असतात. तर हे पहिलं स्टेटमेंट इज ऑल राईट. देन स्टेटमेंट नंबर 2, फ्रिक्शन पाईल्स ट्रान्सफर द लोड टू द सॉईल बाय द फ्रिक्शन बिटवीन सॉईल अँड द पाईल. फ्रिक्शन पाईल जे राहणार आहे ना, फॉर एक्झाम्पल ही आपल्याकडे पाईल आहे, तर ही जेव्हा त्या सॉईल स्ट्राटामध्ये जाते तेव्हा या पाईलला इन्सर्ट करत असताना सॉईलचे पार्टिकल यावर जे फ्रिक्शन फोर्स ॲक्ट अपॉन करतील. ओके, वॉट एव्हर द फ्रिक्शन दॅट विल बी ॲक्टिंग अपॉन द पाईल विल बी होल्डिंग द पाईल इन इट्स पोझिशन. म्हणजे त्या पाईलला स्टॅबिलिटी कुठनं आली आहे, त्या फ्रिक्शनल फोर्सेसमुळे. कशाच्या, सॉईल आणि पाईलची जी सरफेस होती त्याच्यामध्ये जे फ्रिक्शन झालं त्याच्यामुळे ती पाईल स्टेबल राहणार आहे. ओके, देन बेअरिंग पाईल रेस्ट ऑन हार्ड स्टार्टा अँड ट्रान्सफर्स द लोड बाय बेअरिंग. ओके,
बेरिंग पाईल किंवा एंड बेरिंग पाईल जी असते त्याच्यामध्ये काय होतं की जोपर्यंत आपल्याला हार्ड स्टार्टा मिळत नाही ती पाईल आपण काय करत जातो, खाली ड्राईव्ह करत जातो आणि जसं आपल्याला हार्ड स्टार्टा मिळाला तर त्या पाईलचा जो एंड असतो ओके तो त्या हार्ड स्टार्टावर काय होणार आहे, इट विल बी रेस्टिंग अपॉन दॅट हार्ड स्टार्टा. दिस इज हाऊ एंड बेरिंग पाईल किंवा ज्याला बेरिंग पाईल आपण म्हणतोय तर ती स्टॅबिलिटी अशा प्रकारे अचीव्ह करते. ओके, एक पाईल आपण फ्रिक्शन पाईल जी फ्रिक्शन ॲक्शनने स्टॅबिलिटी अचीव्ह करते, दुसरी आहे एंड बेरिंग पाईल. नंबर 4 स्टेटमेंट इज सेइंग की पाईल फाउंडेशन इज अ टाईप ऑफ शॅलो फाउंडेशन. सी, इथे आपण क्वेश्चन जेव्हा ओपन केला ना तेव्हाच काय बोललो की पाईल फाउंडेशन म्हणजे डीप फाउंडेशनबद्दल आपल्याला काय करायचे, इथले पॉईंट चेक करायचं आहे. आणि पॉईंट नंबर 4 इथे काय आहे की इट इज सेइंग दॅट इट इज अ टाईप ऑफ शॅलो फाउंडेशन विच इज नॉट. पाईल फाउंडेशन इज अ डीप फाउंडेशन. ओके, त्याच्यामुळे इथला आपला ऑप्शन असणार आहे करेक्ट ऑप्शन दॅट नीड्स टू बी टिक और पिक इज ऑप्शन नंबर 4 की पाईल फाउंडेशन इज अ शॅलो फाउंडेशन. हे स्टेटमेंट फॉल्स आहे किंवा इनकरेक्ट आहे. ओके, सी हिअर यू कॅन सी की पहिली जर डायग्राम पाहिली आपण ओके ओव्हर हिअर तर त्याच्यामध्ये दिलं आहे की पाईल टाईप बाय कंपोजिशन. वी कॅन सी टिंबर पाईल किंवा त्याला वूड पाईल म्हणतो, नंतर कॉन्क्रीट आहे, नंतर स्टील आहे राईट, आणि यांच्या कॉम्बिनेशनने सुद्धा पाईल बनतात. देन लोड बेरिंग पाईलमध्ये आपण पाहू शकता की सॉफ्ट स्ट्राटामधून ती पाईल गेली आणि त्यानंतर हार्ड स्ट्राटावर तिचा एंड काय झाला, इट इज रेस्टिंग ऑन द हार्ड स्ट्राटा. ओके, फ्रिक्शन पाईलमध्ये काय झालं, त्या स्ट्राटामधून आपण त्या पाईलला जेव्हा पाठवलं तेव्हा फ्रिक्शन इन बिटवीन सॉईल पार्टिकल्स अँड द पाईल सरफेस, या सरफेसेसच्या मध्ये जे फ्रिक्शन आलं ना त्याच्यामुळे ती पाईल काय राहिली तिथे स्टेबल होते, तिथे ती थांबते. ओके, सो दिस इज वॉट पाईल फाउंडेशन इज. ऑल राईट, लेट्स गो टू क्वेश्चन नेक्स्ट which is increase in the concentration of a pollutant as it passes from one trophic level to next is known as. C, मे बी आपण हा क्वेश्चन आधीच्या एका शिफ्टमधल्यासाठी पण बघितला होता, त्याच्यामध्ये DDTचा उल्लेख होता विच इज अ पोल्युटंट. ओके, त्याच्यामध्ये आपल्याला विचारलं होतं की झू प्लँक्टन फायटो प्लँक्टनमधून काय होतो आहे, DDT जातो फिशमध्ये, फिशमधून बर्ड्समध्ये जातो. ओके, तर इथे सेम क्वेश्चन आहे, इट इज अबाउट बायो मॅग्निफिकेशन. ओके, एका लेवलला असलेलं जे पोल्युटंट आहे किंवा एखादा एलिमेंट आहे तो जर आधी सुरुवातीला कमी कॉन्सन्ट्रेशनमध्ये असतो आणि तो जसा जसा वर जाणार आहे तसा तसा त्या ट्रॉपिक लेवल वाईज त्याचं कॉन्सन्ट्रेशन जर वाढत गेलं, वी कॉल इट ॲज बायो मॅग्निफिकेशन. ओके, डायग्राम पाहू आणखी क्लिअर होईल. ऑप्शन कोणता करेक्ट आहे इथला, 1 बायो मॅग्निफिकेशन. सी, त्या ट्रॉपिक लेवल 1 पासून म्हणजे प्रोड्युसर, देन झू प्लँक्टन, देन स्मॉल फिश, देन लार्जर फिश, त्या फिशला कन्झ्युम करणार कोण, बर्ड. त्या बर्डपर्यंत हे जे पोल्युशन असतं किंवा हे जे काही पोल्युटंट असतील किंवा कोणतं केमिकल असेल किंवा DDTच असेल, ओके, द वेल नोन, ज्याच्यामुळे वल्चर्स एक्सटिंक्ट होण्याच्या वर्जवर आले होते, ऑन द वर्ज ऑफ एक्सटिंक्शन वल्चर आले होते, कोणामुळे, DDTमुळे. तर सेम केस आपल्याकडे पाहायला मिळते की याच्यामध्ये हा जो ट्रॉपिक लेवल वाईज कॉन्सन्ट्रेशन काय होत चाललं आहे, वाढत चाललं आहे. ओके, इट इज कॉल्ड ॲज बायो मॅग्निफिकेशन. ओके, इट गॉट मॅग्निफाईड इन टू द अपकमिंग ट्रॉपिक लेवल. ऑल राईट, लेट गो टू क्वेश्चन नेक्स्ट. Which of the following theories originally proposed the analysis of radial flow of water toward the well in an unconfined aquifer when the well water is pumped? C. Answer is Dupuytren's theory. Dupuytren's theoryमध्ये काय सांगितलं होतं की जेव्हाही आपण एखादा अनकन्फाईन ॲक्विफर पाहतोय त्याच्यामधला जो ग्राउंड वॉटरचा फ्लो असतो इट इज अज्युम टू बी फ्लोईंग हॉरिझॉन्टली रॅडियली ती फ्लो होतं आणि त्याचा जो व्हर्टिकल ट्रान्सफरचा जो एलिमेंट आहे किंवा व्हर्टिकल कंपोनंट आहे ट्रान्सफरचा तो तितकासा स्ट्रॉंग नसतो. द स्ट्रॉंगर कंपोनंट ऑफ फ्लो विच इज रॅडियल इन अन अनकन्फाईन्ड ॲक्विफर इट इज हॉरिझॉन्टल. ओके, आणि हे प्रपोज कोणी केलं होतं, ड्युपिट्सने. सी, Dupuytren's theory developed by Jules Dupuit in the 19th century, late 18th किंवा 19th सेंचुरीमध्ये यांनी हे प्रपोज केलं होतं. इट प्रोव्हाइड्स अ सिम्प्लिफाईड अनालिसिस ऑफ ग्राउंड वॉटर फ्लो पर्टिक्युलरली फॉर रॅडियल फ्लो टुवर्ड वेल्स इन अनकन्फाईन्ड ॲक्विफर. या थेअरीमध्ये काय अज्युम केलेलं होतं की ग्राउंड वॉटर फ्लो जो असतो तो मॅक्झिमम पोर्शनमध्ये कसा राहणार आहे, हॉरिझॉन्टल, आणि त्या फ्लोचा व्हर्टिकल कंपोनंट जो आहे तो कमी किंवा एकदम निग्लिजिबल असतो. ओके, सो लेट्स गो टू क्वेश्चन नेक्स्ट. Alright, the size of doors for bathrooms and water closets in residential building is. रेसिडेन्शियल बिल्डिंगमध्ये जो WC आहे त्याच्यासाठीचा डोर जो आहे त्याचं डायमेन्शन काय राहतं, इट विल बी 0.7 to 0.8 इन विड्थ आणि 2 मीटर काय राहणार आहे त्याची हाईट राहणार आहे. ओके, सी
हिअर वी कॅन सी 0.8, 0.7, 0.8 या रेंजमध्ये त्याची विड्थ राहते. ओके, आणि हाईटमध्ये तो 2 मीटरचा असतो. लेट्स गो टू क्वेश्चन नेक्स्ट. ऑलराईट, द ऑटोकॅड कमांड एक्सप्लोड इज यूज फॉर. आता एक्सप्लोड थोडंसं नावातनं कळतं आहे. एक्सप्लोडचा अर्थ काय? इट विल बी एक्सप्लोडिंग, इट विल बी शॅटरिंग इन टू पीसेस, राईट. तर एक्सप्लोड ही जी कमांड असते ना, तर एखाद्या पॉलिलाईनला किंवा एखाद्या ऑब्जेक्टला आपल्याला काय करायचं आहे? ब्रेक करायचं आहे छोट्या छोट्या त्याच्या इंडिव्हिज्युअल एलिमेंटमध्ये, म्हणजे ज्या एलिमेंटनी मिळून तो बनलेला आहे. फॉर एक्झाम्पल, एखाद्या रेक्टँगलला आपण एक्सप्लोड कमांड यूज केली तर त्याच्यामध्ये काय होणार? इट विल बी ब्रेकिंग अप इंटू 4 सेगमेंट. त्या 4 ज्या लाईन्स आहेत त्याच्यामध्ये तो ब्रेक होणार आहे. ओके, दिस इज वॉट एक्सप्लोड कमांड इज यूज फॉर. सी हिअर वी कॅन सी रेक्टँगल वॉज देअर, स्क्वेअर आहे. ओके, तर या स्क्वेअरला आपण काय केलं? एक्सप्लोड कमांड यूज केली आणि ज्या 4 सेगमेंटने तो ऑलरेडी बनलेला होता, ओके, तर त्या 4 सेगमेंटमध्ये तो काय झाला आहे? ब्रेकडाऊन झालेला आहे. So we at EduFest Academy have specially launched a course for gearing up your preparations for the TP exam. Excellent TP exam intensive MCQ practice course, ज्यामध्ये आम्ही इन्क्लूड केलेले आहेत 2000+ टेक्निकल क्वेश्चन्स अलॉंग विथ द सोल्युशन्स, ज्याचं डिटेल डिस्कशन असणार आहे व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये. आणि हे क्वेश्चन सगळे तुम्हाला PDF फॉर्मॅटमध्ये अवेलेबल असतील. ओके, आणि या ज्या सगळ्या टेक्निकल क्वेश्चन्स आहेत, टेक्निकल सब्जेक्ट्स आहेत, त्यांच्या टेस्ट पण ॲपमध्ये अवेलेबल असतील. सो गो टू प्ले स्टोर, डाउनलोड द EduFest ॲप अँड सबस्क्राईब टू द कोर्स. सो मूव्हिंग ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन, विच इज आयडेंटिफाय वेदर द गिवन स्टेटमेंट विथ रिस्पेक्ट टू प्रिन्सिपल ऑफ कंपोस्टिंग प्रोसेस आर करेक्ट ऑर इनकरेक्ट. तर आपल्याकडे काही स्टेटमेंट दिले आहेत, ते कंपोस्टिंगशी रिलेटेड आहे, तर आपण ते बरोबर आहेत की चुकीचं आहे हे बघायचं आहे. स्टेटमेंट ए सेज की एरोबिक कंपोस्टिंग ऑफ ऑर्गॅनिक सॉलिड वेस्ट इज अन एक्झोथर्मिक रिॲक्शन ड्यू टू विच टेम्परेचर ऑफ द मास रायझेस. तर पहिले पाहू आपण की एक्झोथर्मिक म्हणजे काय. एक्झोथर्मिक रिॲक्शन म्हणजे काय? ज्या केमिकल रिॲक्शनमुळे किंवा ज्या रिॲक्शनमुळे हीट बाहेर निघते, हीट इव्हॉल्व होते, म्हणजे त्या प्रोसेसमध्ये जर टेम्परेचर आजूबाजूचं वाढत असेल त्या मासच्या आजूबाजूला, तर त्याला आपण एक्झोथर्मिक म्हणतो. आणि जी रिॲक्शन ज्याला हीट रिक्वायर्ड असते, म्हणजे जी हीट काय करून घेणार? ॲब्झॉर्ब करून घेणार, म्हणजे आजूबाजूचं जे टेम्परेचर असेल ते ड्रॉप होईल, तर त्याला आपण म्हणतो एंडोथर्मिक. देन स्टेटमेंट बी इज ड्युरिंग anaerobic process the anaerobic microorganism break down the organic compound through a process of reduction, which is right. प्रोसेस ऑफ रिडक्शनमध्ये काय होतं की हे anaerobic बॅक्टेरिया जे असतात किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात, ते त्या ऑर्गॅनिक कंपाऊंड जे आहेत किंवा ऑर्गॅनिक मटेरियल आहे त्याला डिकम्पोज करतात किंवा त्यांना प्रोसेस करतात किंवा ब्रेकडाऊन करतात. तर इथे दिलेले दोन्ही स्टेटमेंट करेक्ट आहे, म्हणजे आपला ऑप्शन कोणता टिक करायला पाहिजे आपण? सेकंड. बोथ स्टेटमेंट्स आर करेक्ट. ऑलराईट, लेट्स गो टू क्वेश्चन नेक्स्ट. विच ऑफ द फॉलोइंग कीज इज यूज टू टॉगल ऑब्जेक्ट स्नॅप ट्रॅकिंग इन ऑटोकॅड. तर याच्यामध्ये F11 जी आपण की यूज करतो, फंक्शन की कीबोर्डवरची, तर त्यावरनं आपण काय करू शकतो? वी कॅन टॉगल, वी कॅन स्विच बिटवीन ऑब्जेक्ट स्नॅप ट्रॅकिंग. ओके, सी आउट ऑफ द गिवन फंक्शन कीज F11चं फंक्शन काय? इट स्विचेस बिटवीन ऑब्जेक्ट स्नॅप ट्रॅकिंग, म्हणजे त्याला ऑन ऑफ करायचं असलं तर F11 आपण प्रेस करायचं आहे. Then identify whether the given statement with respect to roof covering sheets are correct or incorrect. तर स्टेटमेंट ए म्हणतं आहे AC sheets offer better fire resistance compared to GI sheet. तर हे बरोबर आहे. ॲस्बेस्टॉस सिमेंटच्या ज्या शीट असतात त्या गॅल्वनाइज आयर्न शीटपेक्षा काय देतात? फायर रेजिस्टन्स जे आहे ते बेटर असतं. देन स्टेटमेंट बी इज सिंग GI sheets offer better resistance to acid attack and fumes compared to AC sheets, which is incorrect. ओके, GI शीट ह्या खूप जास्ती प्रोन असतात कोणासोबत? ॲसिड अटॅकसोबत आणि फ्युमसोबत दॅन कोणत्या? AC शीट्स. ओके, GI शीट ह्या जास्ती ससेप्टिबल असतात. तर आपलं हे जे स्टेटमेंट नंबर बी आहे इट इज रॉंग. देअर बाय वी शुड टिक ऑप्शन 2. स्टेटमेंट ए बरोबर आहे, कारण AC शीटचं फायर रेजिस्टन्स जे असतं ॲस्बेस्टॉस सिमेंट शीटचं GI पेक्षा चांगलं असतं. आणि GI शीटचं जे म्हटलं आहे की इट ऑफर बेटर रेजिस्टन्स टू ॲसिड अटॅक, इट इज फॉल्स. ओके, सी AC शीट डू ऑफर बेटर फायर रेजिस्टन्स कम्पेअर्ड टू GI शीट्स. ओके, AC शीट्स कशा असतात? नॉन कंबस्टिबल असतात, त्याच्यामुळे त्यांचं फायर रेजिस्टन्स जे आहे, हीट रेजिस्टन्स ते प्रॉपर असतं. स्टेटमेंट बीमध्ये काय म्हटलं? GI शीट आर मोर प्रोन टू करोजन, ओके, फ्रॉम ॲसिड अटॅक अँड फ्युम्स, वेअरॅज AC शीट हॅव बेटर रेजिस्टन्स टू केमिकल करोजन ॲज वेल. ओके, AC शीटचं केमिकल करोजनला पण रेजिस्टन्स जास्ती असतं आणि काय असतं की हीट रेजिस्टन्स, फायर रेजिस्टन्स पण त्यांचं जास्ती असतं कोणापेक्षा? GI शीटपेक्षा. लेट्स गो टू क्वेश्चन नेक्स्ट. ऑलराईट, द सम ऑफ इंटेरियर अँगल्स ऑफ अ ट्रायंगल इज हाऊ मच?
त्याच्यासाठी आपण युनिव्हर्सल फॉर्म्युला यूज करतो आहे. कोणता? n-2 × 180 इज इक्वल टू सम ऑफ द इंटरनल अँगल्स ऑफ अ पॉलिगॉन. म्हणजे कोणताही पॉलिगॉन असो, किती पण साईड्स असो, n म्हणजे नंबर ऑफ साईड्स ऑफ दॅट पॉलिगॉन, -2 करायचा आणि मल्टिप्लाय करायचा आहे बाय 180. तर ट्रायंगलसाठी काय होणार इथेच आपण ओरली पाहून घेऊ. ओके, n-2 × 180 म्हणजे 3 साईड -2 × 180, 1 × 180 दॅट इज 180 डिग्री इट सेल्फ, राईट? सी, दिस इज द युनिव्हर्सल फॉर्म्युला टू डिटरमाइन सम ऑफ इंटरनल अँगल्स. So the question is identify the incorrect statement with respect to type of dam. पहिलं स्टेटमेंट आहे आपल्याकडे, अ बटर्स डॅम इज हायली मासिव्ह इन साईज कम्पेअर्ड टू अ ग्रॅव्हिटी डॅम. सी, ग्रॅव्हिटी डॅम हा सगळ्यात जास्त मासिव्ह असतो, सगळ्यात जास्त मोठा असतो. ओके, कारण त्याची स्टॅबिलिटीज कशामुळे असते? त्याच्या वेटमुळे. दॅट्स वाय मासिव्हनेस इज द ऑब्वियस प्रॉपर्टी विच इज असोसिएटेड विथ वॉट? ग्रॅव्हिटी डॅम. बटर्स डॅम जे असतं ते साईजमध्ये मासिव्ह नसतं. ओके, त्याच्या डिझाईनने, त्याच्या त्या स्पेसिफिक अरेंजमेंटमुळे तिथे काय करतोय तो? स्टॅबिलिटी अचीव्ह करतोय. ग्रॅव्हिटी डॅमच्या स्टॅबिलिटी अचीव्हमेंटसाठी त्याचं सेल्फेट कामात येतं. बटर्स डॅमच्या स्टॅबिलिटीसाठी त्याच्या ज्या स्लोपिंग बटरेसेस आहेत आणि जे डेक स्लॅब आहेत त्यावर येणारे जे पाण्याचं वेट आहे, ओके, त्या पाण्याच्या वेटचा व्हर्टिकल कंपोनंट ज्या डेक स्लॅबवर ॲक्ट करून त्या बटर्स डॅमला रोवून ठेवतो. हे त्याच्या स्टॅबिलिटीच्या मागचं कारण आहे. त्याच्या सेल्फ वेटचा, त्या बटर्स डॅमच्या सेल्फ वेटचा त्याच्या स्टॅबिलिटीमध्ये कुठे रोल येत नाही. त्याच्यामुळे त्याचा मासिव्हनेस ऑब्व्हियसली ग्रॅव्हिटी डॅमपेक्षा कमी असतो. देन सेकंड, ओके, तर पहिलं स्टेटमेंट इनकरेक्ट आहे. सेकंड स्टेटमेंट आपण जस्ट रीड करू, 2, 3, 4. फॉर अ गिवन हाईट द क्रॉस सेक्शनल एरिया रिक्वायर्ड फॉर अन आर्च डॅम इज लेस दॅन ग्रॅव्हिटी डॅम. ऑब्व्हियसली क्रॉस सेक्शनल एरिया म्हणजे एक कंपॅरिझन जर केला आपण, तर क्रॉस सेक्शनमध्ये कमी येणारा जो डॅम असतो ना, तो कोणता असतो? आर्च डॅम. खूप थिन, एक म्हणजे कम्पेअर केलं एखाद्या ग्रॅव्हिटी डॅमसोबत तर हा एखादा मेम्ब्रेनसारखा वाटेल स्केलवर. ओके, त्या कंपॅरिझनमध्ये, नॉट ॲक्च्युअली अन मेम्ब्रेन बट कम्पेअर्ड टू ग्रॅव्हिटी डॅम, क्रॉस सेक्शनल एरिया जो असतो आर्च डॅमचा तो खूप कमी असतो. देन इनिशियल कॉस्ट ऑफ कन्स्ट्रक्शन ऑफ ग्रॅव्हिटी डॅम इज हायर दॅन अन अर्थ डॅम. ऑब्व्हियसली जेव्हा आपण अर्थ डॅम म्हणतोय, वी आर सोर्सिंग द मटेरियल लोकली. अर्थ, रॉक्स, ओके, हे जे सगळ्या गोष्टी आहेत त्या तिथल्याच आपण काय करतो? प्रोकर करतो आणि त्या अर्थ डॅमचं कन्स्ट्रक्शन करतो. ग्रॅव्हिटी डॅमसाठी आपल्याला कॉन्क्रीट, सिमेंट या गोष्टी लागणार आहे. तर इनिशियल कॉस्ट ऑब्व्हियसली अर्थ डॅमपेक्षा जास्त असेल. Statement 4 is arch dam is particularly adapted in Georges where the length is smaller compared to height of the dam. ओके, हाईट कशी असते? आर्च डॅमची जास्त असते. ओके, त्या व्हॅलीमध्ये आपण काय करतोय? आर्च डॅमला कन्स्ट्रक्ट करतोय, तर त्याची हाईट जास्ती असते कम्पेअर्ड टू लेंथ. लेंथ त्याची कमी राहणार आहे. ओके, तर दिलेल्या ऑप्शनपैकी, दिलेल्या स्टेटमेंट्सपैकी पहिलं चुकीचं आहे आणि उरलेले 3 आहेत करेक्ट. सो इथे आपण टिक कोणता ऑप्शन करायचा? पिक ऑप्शन 1. ओके, ॲज यू कॅन सी, ज्या 3 डॅमबद्दल आपण चर्चा केली आता, बटर्स डॅम हा मासिव्ह नसतो ॲज कम्पेअर्ड टू ग्रॅव्हिटी. त्यानंतर आर्च डॅमचा क्रॉस सेक्शन हा बराच कमी असतो कोणापेक्षा? ग्रॅव्हिटी डॅमपेक्षा. आणि एक आहे आपल्याकडे अर्थ डॅम. जर आपण अर्थ डॅमला आणि बाकी डॅम्सला जर कम्पेअर केलं तर इनिशियल बजेट या 3 डॅमचं जास्त असेल कोणापेक्षा? अर्थ डॅमपेक्षा. कारण अर्थ डॅममध्ये आपण काय करतो की लोकली अवेलेबल मटेरियलला यूज करून आपण त्या अर्थ डॅमला बनवत असतो. The next question is, according to National Building Code of India, healthcare buildings are classified as fill in the blank based on occupancy. See, आपल्याकडे हेल्थकेअर बिल्डिंग म्हणजे हॉस्पिटल आहे, त्यानंतर क्लिनिक्स आहेत. तर हे सगळे जे स्ट्रक्चर्स आहेत, ह्या ज्या बिल्डिंग्स आहेत, हे आपण ग्रुप सी मध्ये कन्सिडर करतो. ओके, द आन्सर इज ग्रुप सी. ॲज यू कॅन सी, ए मध्ये रेसिडेन्शियल, बी मध्ये एज्युकेशनल, सी मध्ये इन्स्टिट्यूशनल ज्याच्यामध्ये हॉस्पिटल, कस्टोडियल इन्स्टिट्यूशन, मेंटल इन्स्टिट्यूशन या सगळ्या गोष्टी येतात. ओके, क्लिनिक वगैरे या कॅटेगरीमध्ये आपण टाकतो. देन विच ऑफ द फॉलोइंग टाईप ऑफ क्लोरिनेशन इज रेकमेंडेड फॉर वॉटर वेन देर इज अ एपिडेमिक इन द लोकॅलिटी और वेन वॉटर क्वालिटी इज लायबल टू सडन फ्लक्च्युएशन. जेव्हा पोटेन्शियल कंटॅमिनेशन येतं किंवा एपिडेमिक आहे, रोगराईचा पसराव झालेला आहे, तेव्हा आपण काय करणार? या 4 ऑप्शनपैकी सुपर क्लोरिनेशन म्हणजे जितका नॉर्मल डोज आपण प्लेन क्लोरिनेशनमध्ये देतोय त्यापेक्षा जास्ती स्ट्रॉंग डोज आपण काय करू? सुपर क्लोरिनेशनमध्ये प्रोव्हाइड करू. ओके, ब्रेक पॉईंट क्लोरिनेशन म्हणजे काय की पाण्यामध्ये रेसिड्युअल क्लोरिन यायला हवं यासाठी आपण काय करतो? ब्रेक पॉईंट नंतर थोडंसं क्लोरिन ॲड करतो, त्याला ब्रेक पॉईंट क्लोरिनेशन म्हणतात. प्लेन क्लोरिनेशन म्हणजे हे रेग्युलर क्लोरिनेशन आहे. डिक्लोरिनेशन म्हणजे क्लोरिनला पाण्यातनं काढण्यासाठीची जी प्रोसेस
दॅट विल बी वॉट डिक्लोरिनेशन. आणि सुपर क्लोरिनेशन म्हणजे रिक्वायर्ड डोसपेक्षा आपण जास्ती डोस त्याच्यामध्ये टाकतो सो दॅट वी कॅन फाईट पोटेन्शियल कंटॅमिनेशन, रिकंटॅमिनेशन किंवा त्या पाण्यामध्ये फ्लक्च्युएशन्स येत असतील त्याला आपण काय करतो हँडल करतो आहे, किंवा त्या एरियामध्ये त्या ज्या सर्व्हिस एरिया आहे तिथे काय झालेलं आहे एखादा रोग पसरलेला आहे जो पाण्यातून मीन्स एनी वॉटर बोर्न डिसीज इज देअर देन वी विल बी हॅव्हिंग सुपर क्लोरिनेशन टू बी डन देअर. ओके, सो लेट्स गो टू क्वेश्चन नेक्स्ट. आयडेंटिफाय द इनकरेक्ट स्टेटमेंट विथ रिस्पेक्ट टू ग्रिलेश फाउंडेशन. तर याच्यामध्ये आपल्याकडे 4 स्टेटमेंट दिले आहेत ग्रिलेश फाउंडेशनशी रिलेटेड. तर आपण बॉटम पासून आपला चालू करू. नंबर 4 स्टेटमेंट इज सेइंग द डेप्थ ऑफ ग्रिलेश फाउंडेशन इज लिमिटेड टू 1 मीटर टू 1.5 मीटर. ओके, तर हा शॅलो फाउंडेशन आहे तर त्याच्यामध्ये आपण इतकी डेप्थ एवढी मेंटेन करतो. देन ग्रिलेश फाउंडेशन आर स्पेशली प्रिफर्ड इन दोज लोकेशन वेअर बेअरिंग कॅपॅसिटी ऑफ सॉइल इज पूर. ऑब्वियसली जिथे SBC बेअरिंग कॅपॅसिटी ऑफ सॉइल जी कमी आहे तिथे आपण काय करणार आहे ग्रिलेश फाउंडेशन अडॉप्ट करू. देन ग्रिलेश फाउंडेशन आर जनरली प्रोव्हाइडेड फॉर हेवीली लोडेड स्टील स्टँक्शन्स. तर आपल्याकडे स्टील कॉलम किंवा स्टील स्टँक्शन्स असतील ज्याच्यावर लोड खूप जास्त येतं तर तिथे आपण या ग्रिलेश फाउंडेशनला यूज करू. स्टील किंवा वुडन स्टँक्शन्स असतील ज्याच्यावर लोड जास्ती काय येणार आहे इट विल बी एन्काउंटरिंग हेवी लोड. इन दॅट केस वी विल बी गेटिंग द ग्रिलेश फाउंडेशन ओव्हर देअर. आणि पहिला स्टेटमेंट आहे ग्रिलेश फाउंडेशन इज अ टाईप ऑफ मॅट फुटिंग. नो, ग्रिलेज फाउंडेशन हा मॅट फुटिंगचा टाईप नाही. ओके, मॅट किंवा जे राफ्ट असतात ओके स्प्रेड ओव्हर अ लार्ज एरिया या टाईपचा नाही, तो इंडिपेंडेंटली एका स्टँक्शनला होल्ड करतो. राईट, तर इथे टिक करायचा कोणता ऑप्शन आहे आपल्याकडे ऑप्शन 1 विच इज ग्रिलेज फाउंडेशन इज अ टाईप ऑफ मॅट फुटिंग. इट इज इनकरेक्ट. ओके, स्टेटमेंट इनकरेक्ट आहे, ऑप्शन आपला करेक्ट. सी, it is not a type of mat foundation and you can see in the diagram grillage foundation cross section मध्ये असं काहीसं दिसतं. Alright, in the question we have been provided with the image जी आहे एका ब्रिक बॉन्डची आणि ते आपल्याला काय करायचं आहे आयडेंटिफाय करायचं आहे. तर इथे आपण पाहू शकतो दिलेल्या डायग्राममध्ये एलिव्हेशन जी पहिली डायग्राम आहे त्यामध्ये पहिला जो कोर्स आहे तो दिलेला आहे स्ट्रेचर. देन वी आर हॅव्हिंग हेडर कोर्स, त्यानंतर अगेन स्ट्रेचर, देन अगेन हेडर आणि असं अल्टरनेटिंग मॅनरमध्ये आपल्याकडे काय आहेत वी आर हॅव्हिंग स्ट्रेचर अँड हेडर. तर हे जे कॉम्बिनेशन असतं एका कोर्समध्ये एका वेळी स्ट्रेचर असतील आणि त्यानंतर येणाऱ्यामध्ये हेडर असं अल्टरनेटिंग मॅनरमध्ये आपल्याला दिसतं त्याला आपण म्हणतो इंग्लिश बॉन्ड. ओके, इन अ सिंगल कोर्स ओनली स्ट्रेचर, इन अ सेकंड किंवा जो येणारा जो कोर्स आहे त्याच्यामध्ये ओनली हेडर अशी अरेंजमेंट असली तर आपण त्याला काय म्हणतो इट विल बी इंग्लिश बॉन्ड. सी, द मोस्ट डिस्टिंग्विशिंग फीचर इज द अल्टरनेटिंग पॅटर्न ऑफ हेडर्स अँड स्ट्रेचर. म्हणजे एका कोर्समध्ये एकदा आपल्याला स्ट्रेचर दिसतील त्यानंतर आपल्याला हेडर दिसतील. असं अल्टरनेशन जिथे आलं ही अरेंजमेंट जिथे दिसली इट इज गोइंग टू बी विच वन इंग्लिश बॉन्ड. ऑलराइट, द क्वेश्चन इज which of the following techniques include probabilistic conditional branching and looping path? The answer is GERT, graphical evaluation and review technique. GERT मध्ये काय होतं की एका इव्हेंटपासून दुसऱ्या इव्हेंटपर्यंत जाण्यासाठी मल्टिपल आपल्याकडे तिथे ॲक्टिव्हिटीज आपण नेटवर्क डायग्राममध्ये ड्रॉ करू शकतो. बट आपल्या रिक्वायरमेंटनुसार किंवा तिथल्या प्रॉबॅबिलिटीनुसार ती प्रत्येकच ॲक्टिव्हिटी कॅरी आउट होणार आहे का असं नाही आहे. ओके, वी कॅन रिलाय ऑन मल्टिपल ऑर अ सिंगल ॲक्टिव्हिटी टू गो फ्रॉम इव्हेंट 1 टू इव्हेंट 2. ओके, तिथे आपल्याकडे कंडिशनल ब्रांचिंग आणि लूपिंग पाथ अवेलेबल असतात. कशामध्ये ग्राफिकल इव्हॅल्युएशन अँड रिव्ह्यू टेक्निकमध्ये. ऑलराइट, लेट्स गो टू क्वेश्चन नेक्स्ट. द क्वेश्चन इज आयडेंटिफाय द करेक्ट ऑप्शन बाय कन्सिडरिंग द गिवन स्टेटमेंट विथ रिस्पेक्ट टू स्लो सँड फिल्टर इन वॉटर ट्रीटमेंट. Slow sand filters are not suitable for treating water which contains high quantity of suspended matter. Yes, जिथे सस्पेंडेड मॅटरची क्वांटिटी जास्ती असते ते पाणी आपण फीड वॉटर म्हणून स्लो सँड फिल्टरमध्ये सोडत नाही. कारण याच्यामुळे काय होणार ती सँड होऊन जाते क्लॉग आणि जी इफिशियन्सी येणार आहे स्लो सँड फिल्टरची ती एकदम ड्रॉप होऊन जाईल. ओके, हे पाणी सुटेबल नसतं स्लो सँडसाठी. रॅपिड सँडमध्ये आपण हे करू शकतो. ओके, अँड देन slow sand filters do not normally utilize coagulation before water filtration. स्लो सँड फिल्टर SSF मध्ये आपण कोॲग्युलेशन करत नाही. ओके, कोॲग्युलेशन कुठं केलं जातं रॅपिड सँड फिल्टरमध्ये. इनस्टेड प्रायमरी सेटलिंग इज डन इन सेडिमेंटेशन टँक. येस, इथे आपण प्रायमरी सेटलिंग करून घेतो सेडिमेंटेशन टँकमध्ये. स्लो सँड फिल्टरच्या आधी आपण काय करून घेत नाही सेडिमेंटेशनच्या आधी इथे कोॲग्युलेशन करून घेत नाही. हे केलं जातं रॅपिड सँड फिल्टरमध्ये. ऑलराईट, सी
कारण सस्पेंडेड मॅटर जास्त असेल असं पाणी आपण यूज केलं तर त्या सँड फिल्टर आहे, जे सँड बेड आहे तो क्लॉग होतो आणि त्याची आउटपुट एकदम डाऊन होऊन जाते. ओके. Then, which of the following command is used in AutoCAD to create a round corner between two lines? See, आता इथे ना दोन कमांड असतात. एक असतं फिलेटिंग, दुसरं असतं शॅम्फरिंग. तर शॅम्फरिंगमध्ये काय केलं जातं की आपण एखादा रॅक्टेंगल आहे तर त्याच्या दोन साईडला सिलेक्ट केलं तर त्याला तो डायरेक्ट असा शार्प कट देऊन देणार. ओके, ते जसं कैचीने कट केल्यासारखं. ओके, लाईक दिस आपण त्याला कट केलं, त्याला म्हणतात शॅम्फरिंग. आणि जेव्हा आपण म्हणतो फिलेटिंग, फिलेटिंग काय असतं की एखादा रेक्टँगल आहे किंवा एखादा ऑब्जेक्ट आहे, पॉलिगॉन आहे, त्याचे दोन पॉईंट आपण सिलेक्ट केले तर त्या दोन पॉईंटला एका आर्कने, एका कर्व्हेचरने जे जोडून देतं ती कमांड असते फिलेट. ओके, डायग्राममध्ये पाहू आपण. सी, दिस इज द डिफरन्स बिटवीन फिलेटिंग अँड शॅम्फरिंग. क्वेश्चनमध्ये जरी हा शॅम्फरिंगचा ऑप्शन नसला तरी हे नेहमी लक्षात ठेवायचं की आपण जेव्हा एखाद्या ऑब्जेक्टला कट करतोय तर आर्कने त्याला जर भरून काढलं त्या कटला तर त्याला म्हणतो आपण फिलेटिंग, आणि त्याला डायरेक्ट एका स्ट्रेट लाईनने जोडून दिलं तर त्याला म्हणतो आपण शॅम्फरिंग. ओके. विच ऑफ द फॉलोइंग लेअर ऑफ द ॲटमॉस्फिअर बिगिन्स ॲट अर्थ सरफेस? अर्थच्या सरफेसपासून पहिला चालू होणारा तो ॲटमॉस्फिअरचा लेअर कोणता असतो? लक्षात घ्या, इट इज TSMT. टी फर्स्ट टी कोणता असतो? ट्रोपोस्फिअर. देन सेकंड असतो स्ट्रॅटोस्फिअर, देन मिझोस्फिअर आणि त्याच्यानंतर काय असतो? थर्मोस्फिअर. ओके, तर TSMT हे लक्षात ठेवायचं. आणि थर्मोच्या बाहेर कोणता असतो मग? एक्झोस्फिअर. ऑलराईट, लेट्स सी द डायग्राम. सी, फर्स्ट वी स्टार्ट विथ ट्रोपोस्फिअर, त्यानंतर स्ट्रॅटोस्फिअर येतो, देन मिझोस्फिअर येतो, त्यानंतर थर्मो, आणि सगळ्यात शेवटी बाहेरचा जो असतो तो एक्झोस्फिअर. नाव पिक द ऑड वन विथ रिस्पेक्ट टू टाईप ऑफ नॅचरल रिसोर्सेस क्लासिफाईड ऑन द बेसिस ऑफ एक्झॉस्टेबिलिटी. म्हणजे संपून जाऊ शकतं का या बेसिसवर आपल्याला काय करायचं आहे? ऑड वन आउट काढायचा आहे. मर्क्युरी संपून जाऊ शकतो, येस. फॉसिल फ्युएल्स जे आहे पेट्रोलियम संपू शकतं बिलकुल. कोळसा, कोल संपू शकतो. फॉरेस्ट जर आपण डिफॉरेस्टेशन करत गेलो, एकही झाड लावलं नाही तर संपून जाणार, पण इथे आपण फॉरेस्ट परत लावू शकतो. ओके, फॉरेस्ट्रेशन करून आपण परत झाडांची लागवड करून काय करणार आहे? फॉरेस्ट आपण रिक्लेम करू शकतो, रिकवर तिथे करू शकतो. त्याच्यामुळे फॉरेस्ट हा एक्झॉस्टिबल एलिमेंट नाही आहे. ओके, दिलेल्या ऑप्शनपैकी. सो टिक विच वन? फॉरेस्ट. देन विथ रिस्पेक्ट टू केनेडीज थेरी आपल्याला स्टेटमेंट करेक्ट आहे की इनकरेक्ट आहे ते पाहायचं आहे. स्टेटमेंट ए इज सेइंग Kennedy assumed that the silt is kept in suspension because of the eddies generated from the bed. Yes, this statement is correct. त्याच्यामध्ये एडी जनरेशन होतात आणि त्याच्यामुळे ते सिल्ट काय राहते? सस्पेन्शनमध्ये राहते. देन स्टेटमेंट बी, केनेडीज थेरी इज अप्लाइड टू चॅनल डिझाईन डज नॉट इन्व्हॉल्व एनी ट्रायल अँड एरर प्रोसिजर. सी, दिस स्टेटमेंट इज इनकरेक्ट. केनेडीज थेरीचं जे ॲप्लिकेशन असते त्याच्यामध्ये आपण ती प्रोसिजर असते ती टोटली ट्रायल अँड एरर मेथडने चालतो. त्याच्यामुळे डज नॉट इन्व्हॉल्व ट्रायल अँड एरर प्रोसिजर, यामुळे हे स्टेटमेंट बी काय होतं? इनकरेक्ट होतं. देअर बाय स्टेटमेंट ए इज करेक्ट, स्टेटमेंट बी इज इनकरेक्ट. म्हणजे कोणता ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे आपण? ऑप्शन 2. ओके, स्टेटमेंट ए इज करेक्ट अँड स्टेटमेंट बी इज इनकरेक्ट. सी, अकॉर्डिंग टू Kennedy's theory, the silt in a channel is kept in suspension due to vertical eddies generated from the bed of the channel. ओके, हे त्याच्या थेरीमधलं, केनेडीजच्या थेरीमधलं एक अझम्पशन होतं. ओके, केनेडीज थेरीमध्ये आपण ट्रायल अँड एरर प्रोसेस घेतो जेव्हा आपल्याला काय करायचं आहे? चॅनल डिझाईन. ओके, तर त्या ट्रायल अँड एरर प्रोसेसमुळे आपण ह्या चॅनलचे डायमेन्शन काय करतो? एस्टॅब्लिश करतो. ओके, त्याच्यामुळे ट्रायल एरर हा जो भाग आहे तो केनेडीज थेरीचा एक पार्ट आहे चॅनल डिझाईनमधला. Which of the following is an operational technique of monitoring and recording the results of execution to assess performance and make necessary changes in the process to ensure the conformance to the required standard? आता प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे की मॉनिटरिंग आणि रेकॉर्डिंग करण्यासाठी कोणत्या ऑपरेशनल टेक्निक्स आपण वापरतो. सो फर्स्ट विल सी की व्हॉट आर द डिफरंट फेजेस ऑफ द प्रोजेक्ट मॅनेजमेंट. सो सगळ्यात पहिलं असतं प्लॅनिंग, मग स्केड्युलिंग, आणि द एंड इज म्हणजे ज्या हे दोन्ही झाल्यानंतर द थर्ड पार्ट इज कंट्रोलिंग. सो थर्ड पार्ट हा ना एक्झिक्युशनच्या वेळेस होतो. म्हणजे पहिले प्रोजेक्ट प्लॅनिंग होतं की कोणता एखादा, सपोज आपल्याला मोठं कन्स्ट्रक्शन साईट घ्यायची आहे. सो फर्स्ट विल गो फॉर द प्लॅनिंग की कोणत्या गोष्टी पहिले होणार, कशा होणार, त्या सगळ्या गोष्टी. देन वी गो फॉर द स्केड्युलिंग की काय कोणत्या टाइम लिमिट मध्ये कसं करायचं आहे, डिफाईन कसं करायचंय,
which activities will go to one by one or which can go simultaneously. So second is scheduling, but the third is project controlling. आणि ही जी फेज आहे ती कधी होणार, जेव्हा एक्झिक्युशन ऑफ द प्रोजेक्ट होईल तेव्हा. म्हणजे द फर्स्ट टू ज्या आपल्या फेजेस आहेत त्या बिफोर द ऍक्च्युअल स्टार्ट ऑफ द प्रोजेक्ट होतात, पण ज्या थर्ड फेज आहे ती ड्युरिंग द एक्झिक्युशन ऑफ प्रोजेक्ट होईल. सो द आन्सर इज quality control. Next, calculate the quantity of brickwork for 23 centimeter thick semicircular arc of 1.8 meter clear span. Consider the breadth of the wall to be 30 centimeter. आता बघा इथे आपल्याला कोणता काय काढायचं आहे, क्वांटिटी ऑफ brickwork for the arc. आता आपण पहिले बघूया की आर्क चं brickwork कसं काढतो. So this is for example arc. आपल्याला काय given आहे, the clear distance is given. The clear distance is given as 1.8, whereas the thickness of the brick is given as a 23 centimeter, right? So that is 0.23 meter. आपण सगळ्यांना मीटर मध्ये कन्वर्ट करतोय. आता the quantity of brickwork in the arc चा फॉर्म्युला काय आहे, LM into B into T, right? इथे LM काय आहे, तर मीन लेंथ ऑफ द आर्क. आता LM फाइंड करण्यासाठी वी हॅव द फॉर्म्युला ॲज पाय इंटू RM. RM काय असतं, तर मीन रेडियस. आता इथे बघा आपल्याला ऑप्शन मध्ये पाय हा ऑलरेडी दिसतोय. सो वी डोंट वॉन्ट टू टच दिस पाय, कारण की आपल्याला कॅल्क्युलेशन मध्ये त्याला घ्यायचंच नाहीये, ऍज इट इज आन्सर येईल. इथे मीन रेडियस काय असेल, तर रेडियस म्हणजे ही जी रेडियस आहे ती रेडियस प्लस हाफ थिकनेस, कारण की मला ही मीन रेडियस हवी आहे. सो रेडियस प्लस थिकनेस बाय 2, कारण की हाफच थिकनेस आपण कन्सिडर करू. सो रेडियस इज 0.9 प्लस 0.23 डिवायडेड बाय 2, कारण की हाफ थिकनेस आपण कन्सिडर करू, राईट. आय होप दिस LM काढणं आता कळलं असेल. त्याच्यानंतर हा LM निघाला आपला, पाय ऑलरेडी आहे, त्याला B आणि T. सो वी हॅव 0.23 ॲज अ थिकनेस आणि दिलेलं आहे की कन्सिडर द ब्रेथ ॲज अ 30 सेंटीमीटर, दॅट इज 0.3. सो तुम्ही याचं जर का कॅल्क्युलेशन केलं तर यू विल कम टू नो दॅट इट इज 0.007 पाय, राईट. सो द आन्सर बघा इथे कन्फ्युजन होऊ शकतं. हा आहे 0.7 आणि हा खालचा ऑप्शन आहे 0.07. सो द आन्सर इज 0.07, राईट. आय होप इथे कॅल्क्युलेशन समजले असतील. नेक्स्ट, आयडेंटिफाय द इनकरेक्ट स्टेटमेंट विथ रिस्पेक्ट टू द टर्नकी कॉन्ट्रॅक्ट. आता बघा टर्नकी कॉन्ट्रॅक्ट असतं का, आपण ते पहिले बघूया. सो टर्नकी कॉन्ट्रॅक्ट मध्ये काय असतं की सगळ्या ज्या डिफरंट डिसिप्लिन्सचे वर्क्स असतात, म्हणजे इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, सिव्हिल, सगळ्यांना मिळून एकच टेंडर निघतं. द मेन कॉन्ट्रॅक्टर काय करेल, तो मेन कॉन्ट्रॅक्टर प्रायमरी कॉन्ट्रॅक्ट घेईल आणि त्याच्यानंतर सबलेट करणार, सब कॉन्ट्रॅक्ट करणार जो कोणी सिव्हिल, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल मध्ये स्पेशालिस्ट आहे तो. सो याचं बेनिफिट काय होतं की ओनरला प्रत्येक वेगळ्या हेडशी कॉन्टॅक्ट करावा लागत नाही. They gave a single contract to the main contractor. All the projects will be taken care by the main contractor. All the म्हणजे ज्यांना सगळ्यांना कॉन्टॅक्ट करायचं असेल किंवा कोऑर्डिनेट करायचं असेल, दॅट विल बी टेक केअर बाय द मेन कॉन्ट्रॅक्टर. एव्हरीथिंग हॅज टू बी टेकन केअर बाय द मेन कॉन्ट्रॅक्टर. जस्ट द म्हणजे जे पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे तो ओनर आणि मेन कॉन्ट्रॅक्टर असेल. सो इथे फायदा असा होतो की सगळं काम एकत्र एका हेडच्या अंडर जातं आणि एव्हरी अथॉरिटी इज टुवर्ड्स द मेन कॉन्ट्रॅक्टर. सो आता ऑप्शन्स बघू आपण. द मेन कॉन्ट्रॅक्टर कॅन सबलेट द कॉन्ट्रॅक्ट टू द सब कॉन्ट्रॅक्टर हु आर स्पेशलाइज्ड इन देअर रिस्पेक्टिव्ह फील्ड्स. येस, फॉर एक्झाम्पल एखादा सिव्हिल प्रोजेक्ट असेल आणि तो एखाद्या मेन कॉन्ट्रॅक्टरनी घेतला आहे. सो तो जो कोणता इलेक्ट्रिकल
किंवा मेकॅनिकल स्पेशालिस्ट असेल त्यांना सब कॉन्ट्रॅक्ट देऊ शकतात. तो येस, फर्स्ट इज करेक्ट. The main contractor is responsible for all kinds of jobs starting from planning to commissioning. Yes. So म्हणजे हाच सगळ्यात इम्पॉर्टंट आस्पेक्ट आहे टर्नकी कॉन्ट्रॅक्टचा, की मेन कॉन्ट्रॅक्टर विल टेक केअर ऑफ एव्हरीथिंग, ओनरला कोऑर्डिनेट करावं लागणार नाही. राईट. थर्ड ऑप्शन इज द ओनर हॅज टू कोऑर्डिनेट द वर्क ऑफ डिफरंट सब कॉन्ट्रॅक्टर. नाही, द ओनर जस्ट हॅव टू कोऑर्डिनेट विथ द मेन कॉन्ट्रॅक्टर. तो सब कॉन्ट्रॅक्टर सोबत कोऑर्डिनेट करणार नाही. सो इथे मला एक ऑप्शन मिळाला आहे की विच इज इनकरेक्ट. पण आपण लास्ट ऑप्शन बघूया. Various disciplines such as civil, electrical and mechanical are in a single contract called as main contract. Yes. या सगळ्यांना एक मेन कॉन्ट्रॅक्ट असतं आणि मेन कॉन्ट्रॅक्ट मेन कॉन्ट्रॅक्टरला मिळतं. सो येस, फोर्थ इज करेक्ट. सो इनकरेक्ट ऑप्शन इज थर्ड. राईट. नेक्स्ट. Return on assets ratio, which is expressed in a percentage, is the ratio of what? आता इथे हा एक खूप इम्पॉर्टंट आस्पेक्ट आहे. पहिले आपण रिटर्न ऑन आस्पेक्ट रेशो ऍसेट रेशो काय आहे ते बघू. सो रिटर्न ROA, रिटर्न ऑन असेट्स. ठीक आहे. सो रिटर्न म्हणजे काय, की मला जे काही त्याच्यातनं फायदा होतोय, प्रॉफिट मिळतोय, दॅट इज द रिटर्न. सो व्हॉट इज द असेट्स? So whatever the inventory, cash, machinery, buildings, copyrights are with me is my asset, right? So the returns कसे find out होतात, की whatever the outgoings are there, त्या सगळ्या गोष्टी डिडक्ट केल्यानंतर whatever the profit I got from that asset is a return on that asset, right? So त्या asset वरती मला किती रिटर्न येतं आहे, या हा एक सिंपल कन्सेप्ट आहे. कोणत्याही एखाद्या बिझनेसचा किंवा एखाद्या असेटचा प्रॉफिटॅबिलिटी मार्क करण्याचा. सो दिस इज द रिटर्न ऑन असेट. राईट. सो रिटर्न ऑन असेट काढण्यासाठी नेट इन्कम, आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की प्रॉफिट मधनं मी पूर्णतः एक्सपेन्सेस आउटगोईंग जे आहेत ते मायनस केले आणि दॅट हॅज टू बी taken into the consideration with respect to the average total assets. So याला म्हणतात return on assets. It is the ratio of net income to the average total assets. So इथे जर का आपण बघितलं तर ऑप्शन 1 इज करेक्ट, कारण की ग्रॉस प्रॉफिट नाही, नेट प्रॉफिट होतं आणि ऍव्हरेज असेट्स लक्षात घेतात. सो आन्सर इज 1. नेक्स्ट क्वेश्चन. Calculate the quantity of earthwork using the middle sectional area method for 180 meter length of the portion of the road. The height of the banks of the two ends of the road is 1 meter and 1.5 meter and formation width is 10 meter and side slope is 2:1. इथे बघा आपल्याला दिसतंय सगळे कॅल्क्युलेशन्स करणं गरजेचं आहे. कोणताही फॉर्म मध्ये नाही दिलेला आहे. सो सगळ्यात अगोदर आपण बघू की मिड सेक्शनल एरिया फॉर्म्युला काय असतो. सो इथे जर का आपण बघाल तर एका साइडला वेगळी डेप्थ आहे, दुसऱ्या साइडला वेगळी डेप्थ आहे. सो फॉर दॅट वी नीड टू फाइंड आउट द DM, दॅट इज द मीन डेप्थ. राईट. सो फॉर दॅट वी नीड टू फाइंड द मीन डेप्थ. इथे आपण काय बघितलंय की 1 मीटर आणि 1.5 मीटर आहे. सो 1 + 1.5 डिवायडेड बाय 2, दिस बिकम्स द मीन डेप्थ. राईट. नेक्स्ट, जेव्हा आपण इथे साइड स्लोप आपल्याला गिवन आहे 2:1, बी गिवन आहे 10 मीटर, त्याच्यानंतर DM आता आपण फाइंड केलं आहे या मेथडनी. राईट. 1.75. सो वी हॅव द DM विथ अस. वी हॅव द S कारण 2:1 आहे. सो 2 इज द S. सो हिअर जर का तुम्ही सेक्शनल एरियाच्या फॉर्म्युल्यामध्ये बघितलं तर आपल्याकडे सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. B इज 10 into DM is 1.25, sorry 1.25, right, plus SMS किती आहे 2 into DM चा स्क्वेअर म्हणजे 1.25 चा स्क्वेअर आणि याला पूर्ण 40 शी मल्टिप्लाय, सॉरी 10 शी मल्टिप्लाय, दॅट इज द लेंथ. सो अशा प्रकारे जर का आपण फाइंड आउट केलं तर यू विल गेट द प्रॉपर आन्सर फॉर द मिड सेक्शनल एरिया अर्थवर्क. सो द आन्सर जर का तुम्ही वर्कआउट करून बघाल तर इट कम्स अप टू द 2812.5
0. राईट. आय होप हा एकदम क्लिअर झालेला कन्सेप्ट आहे. राईट. नेक्स्ट, estimate the quantity of plastering for 2 faces. ठीक है, which is important for the 2 faces required on the wall 4 meter long and 3 meter high and 30 centimeter thick. आता बघा, प्लास्टरिंग आहे, स्क्वेअर मीटर मध्ये असेल, सो आय विल टेक इन टू द कन्सिडरेशन ओनली द L into B. So 4 into 3 becomes the 12. पण it is for the 2 faces and 12 into 12 plus 12 that is 24. आणि जर का मी प्राइसिंग म्हणजे कॉस्टिंग नाहीही काढली तरी I only got the single option as a 24 square meter. So इथे आन्सर आहे 4. राईट. नेक्स्ट, व्हॉट इज द स्टँडर्ड साइज ऑफ A3 शीट्स? मी तुम्हाला मागच्या लेक्चर मध्ये सुद्धा सांगितलं की स्टँडर्ड साइज ऑफ द शीट्स आपल्याला एकदम बाय हार्ट करायचे आहेत. सो A3 इज 297 by 420. सो द ऑप्शन इज 1. सो जो पहला क्वेश्चन आया था उसमें, जो कि क्वेश्चन नंबर 4 था उसके अंदर, और पहला क्वेश्चन था रिलेटेड टू ट्रांसपोर्टेशन, वो था लॉस एंजलिस एब्रेशन वैल्यू ऑफ अ कोर्स एग्रीगेट यूज्ड फॉर सब बेस कोर्स इन WBM पेमेंट शेल नॉट एक्सीड. सो जो लॉस एंजलिस टेस्ट है उसका जो वैल्यू है वाटर बॉन्ड मैकेडम, WBM स्टैंड फॉर वाटर बॉन्ड मैकेडम, उसकी वैल्यू किससे ज्यादा नहीं होना चाहिए. तो उन्होंने जो ऑप्शन दिया वो था 50%, 30%, 40% एंड 60%. सो लेट्स सी. तो जो क्या बोलते हैं, आपका लॉस एंजलिस एब्रेशन टेस्ट जो है ये मेजर करता है रेजिस्टेंस ऑफ एग्रीगेट टू एब्रेशन, क्रशिंग, डिग्रेडेशन एंड डिसइंटीग्रेशन के. तो आप हमेशा चाहोगे कि रेजिस्टेंस ज्यादा रहे. अब रेजिस्टेंस ज्यादा है तो वो जो इक्वेशन उसका है उसमें हमेशा जो लॉस एंजलिस की वैल्यू है वो कम आएगी, क्योंकि रेजिस्टेंस ज्यादा है तो वैल्यू कम होगी. इट्स इनवर्सली प्रोपोर्शन. सो इसलिए जो IRC ने जो स्पेसिफिकेशन दिया है उसके हिसाब से सब बेस कोर्स में आपका लॉस एंजलिस वैल्यू 50% से कम होना चाहिए और एग्रीगेट इंपैक्ट वैल्यू 40% से कम होना चाहिए. सिमिलरली सरफेस कोर्स के लिए लॉस एंजलिस वैल्यू 40% से कम होना चाहिए और इंपैक्ट वैल्यू 30% से कम एंड फ्लैकीनेस इंडेक्स 15% से कम होना चाहिए, 15% से कम होना चाहिए. तो आप देख सकते हो कि सब बेस में जो है उन्होंने 50% दिया है, पर सरफेस के लिए और कम कर दिया है, और ज्यादा हाई स्ट्रेंथ आपको एग्रीगेट चाहिए. एंड फॉर बेस कोर्स आइदर लॉस एंजलिस वैल्यू लेस देन 40% और एग्रीगेट इंपैक्ट टेस्ट लेस देन 30%. तो हमारा जो क्वेश्चन था वो क्वेश्चन था रिलेटेड टू बेस कोर्स, सॉरी सब बेस कोर्स इन WBM. सो सब बेस कोर्स इन WBM द आंसर इज 50%. इसलिए यहाँ पे आपका जो आंसर आएगा वो आंसर नंबर 1 आएगा. Let's go to the next question. The next question is the length of a survey line measured with a 30-meter chain was found to be 650 मीटर. तो एक सर्वे लाइन है जिसकी लेंथ उन्होंने 30 मीटर चेन से मेजर की और पाया कि वो 650 मीटर है. कैलकुलेट द ट्रू लेंथ ऑफ द सर्वे लाइन इफ द चेन वाज 15 सेंटीमीटर लॉन्गर. तो जो चेन वो यूज कर रहे थे वो 15 सेंटीमीटर लॉन्ग थी. अब ऐसा होता है क्योंकि जो चेन है वो काय की बनी होती है, वो स्टील की बनी होती है, और क्या बोलते हैं आपका वेदर की वजह से, हीट की वजह से वो क्या बोलते हैं एक्सपांड भी होती है. ठीक है. तो अगर इंटरव्यू में आपको पूछा गया कि भाई ये क्यों 15 सेंटीमीटर एक्सपांड हो गई, तो उसका कारण ये था कि वो हीट की वजह से एक्सपांड हुई, और दूसरा आप स्ट्रेच भी करते हो तो वो भी एक्सपांशन का कारण होती है. तो जो 30 मीटर चेन है आप उससे मेजर करोगे तो वो एक्चुअल में रियल में वो होगा 30.15. तो जो 650 है वो कितना हुआ? सो यहाँ ऑप्शन आपको दिया गया है 653.25, 650.75, 656.75 एंड 648.69. सो लेट्स सी कि आप कैलकुलेशन कैसे करोगे. सो जो 30 मीटर है उसकी रियल वैल्यू है 30.15. तो जो 650 मीटर है उसकी रियल वैल्यू कितनी होगी? सो 30.15 मल्टीप्लाई बाय 650 डिवाइडेड बाय 30 इक्वल्स टू 653.25. दैट इज आंसर नंबर 1. सो जो ऑप्शन 1 है वो रहेगा उसका. The answer is 1. Now next question. The magnetic bearing of a line AB is south 30 degree east. जो एक लाइन है और मैग्नेट यूज करके उसकी बेरिंग निकाली गई, तो वो बेरिंग निकली साउथ 30 ईस्ट. ओके. कैलकुलेट इट्स ट्रू बेरिंग इफ द डिसलिनेशन इज 5 डिग्री 30 मिनट्स ईस्ट. सो जो ये जो डॉट होता है ये तो डिग्री है, ये जो है ये सिंगल जो है ये मिनट्स है, और अगर डबल रहा तो वो सेकेंड्स होगा. सो 5 डिग्री एंड 30 मिनट्स ईस्ट है.
ओके, तो ये लाइन जो है वो साउथ ईस्ट है, तो उनका कहना है कि ट्रू बेयरिंग निकालो। सो ऑप्शन दिया गया नॉर्थ 35 डिग्री 30 मिनट्स ईस्ट, सेकंड ऑप्शन नॉर्थ 24 डिग्री 30 मिनट ईस्ट, थर्ड ऑप्शन साउथ 24 मिनट 30 डिग्री ईस्ट, एंड फोर्थ ऑप्शन इज साउथ 35 डिग्री 30 मिनट ईस्ट। सो जाहिर सी बात है, जब लाइन अगर साउथ ईस्ट है तो ऑप्शन 1 और 2 नहीं हो सकता, क्योंकि ये नॉर्थ ईस्ट की बात कर रहा है, नॉर्थ एंड ईस्ट। सो 3 और 4 में से ही कोई आंसर होगा। अब इसके पीछे अपन कैलकुलेशन देखते हैं। So let me first explain you the logic behind it, and then we'll calculate. So what is delineation? At any place, the horizontal angle between the true meridian, so जो true meridian है, and the magnetic meridian जो है, वो जो है उसको क्या बोलते हैं आपका, कहते हैं मैग्नेटिक डेसिलेशन। ओके, तो ये जो है डिफरेंस होता है ट्रू एंड मैग्नेटिक मेरिडियन के बीच में। अब उसका जो इक्वेशन है ये आपको याद रखना जरूरी है कि फॉर ईस्टर्न डेलिकेशन, सो यहाँ पे ईस्ट दिया हुआ है, सो अगर ईस्ट है तो इक्वेशन रहेगा टू मेडिटेरियन इज इक्वल टू मैग्नेटिक मेडिटेरियन प्लस जो आपका ये डीसैलिटेशन है। ओके, ये और वेस्टर्न अगर डेलिकेशन है तो माइनस साइन हो जाएगी। सो ट्रू बेयरिंग इज इक्वल टू मैग्नेटिक बेयरिंग, ठीक है, माइनस डीसैलिनेशन। ओके, सो ये क्योंकि ईस्टर्न है तो यहाँ पे हम प्लस यूज करेंगे, लेकिन इसमें और भी एक और आपको लॉजिक यूज करना पड़ेगा कि ये जो आपको जो दिया जा रहा है वो साउथ और ईस्ट इस मेथड में दिया जा रहा है। सो आपको सबसे पहले उस साउथ ईस्ट जो एंगल है, साउथ 30 डिग्री ईस्ट जो है, उसको आपको नॉर्मल डिग्री में कन्वर्ट करना पड़ेगा। सो साउथ ईस्ट बोले तो ये हुआ साउथ ईस्ट, और ये है क्या बोलते हैं आपका 30, मतलब यहां से साउथ से आपने मेजर किया 30 डिग्री, तो जो पहले नॉर्थ के हिसाब से उसको माइनस करके निकालना पड़ेगा। सो आपको पता चलता है कि ये 180 माइनस 30 डिग्री कैसे, ये जो है आपका 180 डिग्री है, तो आप इसमें से ये माइनस कर दोगे तो ये आपको नॉर्मल नॉर्थ वे मिल जाएगा। सो आपको आता है 150। नाउ देयरफॉर क्योंकि वो ईस्ट था, सो टी बी दैट इज टू बेयरिंग इक्वल्स टू मैग्नेटिक बेयरिंग प्लस दैट एंगल दैट इज डीसैलिनेशन। सो 150 plus deceleration was 5 degree 30 minutes. Therefore, it becomes 155 degree 30 minutes. Okay. Now, ये आपका ट्रू मेडिटेशन आ गया। अब आंसर में क्या दिया गया था? आंसर में दिया गया था कि साउथ वाइज, साउथ ईस्ट है कि साउथ वेस्ट है, ये आपको दिया गया था। अब आपको वापस उसी चीज को फिर से रिवर्स करना है कि 180 माइनस एक्स, तो यहां हमने क्या किया था, 180 माइनस 30 इज इक्वल टू 150। ओके, ये हमने निकाला था। तो यहाँ पे उसको रिवर्स करना है, 180 माइनस एक्स की भी एक्स वैल्यू क्या है, इक्वल्स टू 155 डिग्री 30 मिनट्स। तो हमने ये लिया, आप इसको इधर ले जाते हैं, एक्स को इधर लेके चल जाते हैं, तो एक्स इज इक्वल टू 180 माइनस 155 डिग्री 30 मिनट्स इक्वल्स टू 24 डिग्री 30 मिनट्स। सो द आंसर इज ओके। सो ये लॉजिक आपके अगर समझ में आ गया तो आप इसको आपको अगर रियल एग्जाम में कोई भी क्वेश्चन आएगा तो आप इसको आराम से सॉल्व कर सकते हैं। इनफैक्ट आई वुड सजेस्ट कि आप इसको एक बार घर में खुद सॉल्व कीजिए। लेट्स से कि ये एस 30 डिग्री ईस्ट की जगह एस 35 डिग्री वेस्ट हो, तब क्या आंसर आएगा। सो तब का ट्राई करके देखिए कि क्या आंसर आता है और मुझे बताइएगा। नेक्स्ट क्वेश्चन इज what is the following type of which of the following type of sleeper has the least service life? So ये हमने जब पहले जब लेक्चर लिया था उसमें से हमने देखा था कि इसमें से सबसे कम लाइफ किसकी होती है। तो यहाँ आपको ऑप्शन दिया गया स्टील स्लीपर, सेकंड ऑप्शन इज कास्ट आयरन स्लीपर, थर्ड इज वुडन स्लीपर एंड फोर्थ इज कॉन्क्रीट स्लीपर। सो स्टील स्लीपर में प्रॉब्लम कुछ नहीं, सिर्फ क्या बोलते हैं आपका वहां पे ये लगता है बारिश होती है तो करोजन होता है। ओके, तो ये वो उसकी प्रॉब्लम है। कास्ट आयरन की भी नियरली वही प्रॉब्लम है, बारिश होगी तो करोजन होगा, आपको क्या बोलते हैं उसमें उसके वजह से लॉस होंगे। वुडन में क्या बोलते हैं दीमक लग सकती हैं, आपका क्या बोलते हैं और भी कीटाणु लग सकते हैं। और उसके बाद है कॉन्क्रीट स्लीपर एज एन ऑप्शन, और जिसमें कॉन्क्रीट में कोई प्रॉब्लम नहीं होती है, बारिश हो या धूप हो कोई प्रॉब्लम नहीं होती है। सो सबसे ज्यादा प्रॉब्लम किसकी है? वुडन की, क्योंकि उसमें कीड़े मकोड़े लग सकते हैं। स्टील को कीड़े मकोड़े नहीं लगेंगे, कास्ट आयरन को नहीं लगेंगे, कंक्रीट को नहीं लगेंगे। सबसे ज्यादा प्रॉब्लम किसकी कीड़े मकोड़ों की? वो है वुडन स्लीपर की। सो ऑब्वियसली इसका आंसर होगा वुडन स्लीपर। सो द आंसर इज 3। ओके, सो ये यहाँ पे दिया गया है स्टील स्लीपर, वुडन स्लीपर, कंक्रीट स्लीपर एंड कंक्रीट स्लीपर।
The another question is, the following consecutive reading were taken with the level and 5-meter leveling staff on a continuously sloping ground at a common interval of 10 meter. Okay. So ये readings उन्होंने लिया था सर्वे का, ये सर्वे का क्वेश्चन है. So 0.385, 1.030, 1.925, 2.825, 3.731, 30, 4.685, 0.625, 2.005, 3.110 and 4.485. ये readings उन्होंने लिए. यहाँ उनका कहना है, calculate the reduced level of the 7th station if the RL of the first station is 208.125. Consider that there is no reason for change in the instrument station except the limited length of the leveling staff. So जब leveling staff छोटा पड़ने लगे तो वो उसको चेंज करेंगे. तो यहाँ ऑप्शन दिया गया है 206. So इनको यहाँ ध्यान रखना इसमें. ये थोड़ा सा आपको प्रैक्टिस करने वाला क्वेश्चन है, ये आ सकता है. अगर आता है तो आपको ये इतना इजी नहीं जाएगा. आई वुड सजेस्ट कि आप इसकी प्रैक्टिस करो. ठीक है. तो 7 स्टेशन का निकालना है. 10 स्टेशन पे उन्होंने 10 लोकेशंस पे रीडिंग ली है, उसमें से 7th स्टेशन की उनको रीडिंग चाहिए. तो रीडिंग उन्होंने जो दिया है वो है ऑप्शन दिया है 206.780. देन सेकंड ऑप्शन इज 200.340. थर्ड इज 204.325 मीटर एंड फोर्थ इज 202.445 मीटर. ओके. सो अब इसको सॉल्व कैसे करेंगे? ठीक है. ये जो सोल्यूशन है इसके लिए आपको थोड़ा सा एक टेबल, छोटा सा टेबल बनाना पड़ेगा और उस टेबल के बेसिस पे आपको इसका कैलकुलेशन करना पड़ेगा. ठीक है. सो आपने यहाँ पे टेबल बनाया, पहले लोकेशन. ओके. तो लोकेशन डाला आपने 1 2 3 4 5 6 7. यहाँ की वो पूछ रहे आरएल कितनी है, 8 9 10, और मैंने थोड़ा और भी डाल दिया. ठीक है. देन जो रीडिंग है बेस रीडिंग. ओके. तो शुरुआत की जो फर्स्ट रीडिंग होती है वो हमेशा आप पीछे पलट के जहां का आरएल आपको पता है, आप वहां की रीडिंग लेते हो. ठीक है. और जब आपका आरएल यहाँ क्या हुआ है, यहाँ पे क्योंकि आपका मीटर कितना था, 5 मीटर की आपकी लेवलिंग स्टाफ है, तो यहाँ पे जाहिर सी बात है 5 मीटर के ऊपर चला गया तो आपको स्टेशन चेंज करना पड़ा. ठीक है. आपको जो आपका जो डंपी लेवल है या जो भी है, आप जिससे भी ये रीडिंग ले रहे हो वो चेंज करना पड़ा. ठीक है. सो वही चीज हम यहाँ डाल रहे हैं. तो पहला हमने यहाँ डाला बैक रीडिंग लिया. ठीक है. उससे हमें आरएल मिला. तो ये कैसे निकला, दिस प्लस जो आरएल था 208.125. सो वो 208.125 हमने यहाँ डाल दिया. ओके. सो जो इंस्ट्रूमेंट की हाइट है, इंस्ट्रूमेंट हाइट इज दिस प्लस दिस, तो वो इंस्ट्रूमेंट की हाइट होगी. अब यहां से मैंने दूसरे लोकेशन पे जो रीडिंग ली वो 103 की रीडिंग ली. ठीक है. उसके वजह से जो फॉल हुआ है, ठीक है, दिस माइनस दिस जो फॉल हुआ है वो यहां आया. तो दिस माइनस दिस विल गिव मी दिस रीडिंग. और वही मैं यहाँ पे फिर से करता हूँ. फिर अगले रीडिंग मेरी ये है 1.925, फॉल है 8.895, एंड देन this minus this is equal to this. Okay. Then the fourth location पे मेरी रीडिंग आ रही है 2.83 की, और उसके बाद में फॉल है 0.9 का. ठीक है. तो दिस माइनस दिस फॉल है दिस का. अब उसके बाद ये मैंने इसमें से माइनस कर दिया तो मेरे को ये उसका आरएल रिड्यूस लेवल मिलता है. 5th स्टेशन पे ये है रीडिंग और 5th स्टेशन का आरएल ये निकलता है. फिर 6th स्टेशन पे जब मैं रीडिंग लेता हूँ तो वो 4.685 आता है. इसका मतलब ये है कि अब ये क्रॉस कर जाएगा, क्या बोलते हैं आपका 5 मीटर्स को. तो अब मैं को क्या करना पड़ेगा कि ये जो है लास्ट है रीडिंग. ओके. और ये रीडिंग मैं यहाँ पे लूंगा और इसके बाद में यहाँ पे से मैं इसका आरएल निकालूंगा. ये मेरा आरएल आ गया. अब यहाँ पे मैं अपना इंस्ट्रूमेंट लेके जाऊंगा और यहां से मैं उसी जगह पे मैं क्या बोलते सॉरी अपना इंस्ट्रूमेंट दूसरी जगह पे रखूंगा और मैं उसी जगह पे 6th लोकेशन पे ही बैक रीडिंग लूंगा और वहां का मैं इंस्ट्रूमेंट हाइट निकालूंगा. और जब मैं वहां से इंस्ट्रूमेंट हाइट निकालता हूँ और उसका 7th लोकेशन पे रखता हूँ तो मुझे रीडिंग मिलती है 2.08 की, सॉरी 2.005 की. राइट. तो अब फॉल कितना हुआ, दिस माइनस दिस. और तो जब मैं ये कैलकुलेशन करूंगा और इसमें से ये फॉल माइनस करूंगा तो मेरी जो रीडिंग आती है वो आती है 202.445. तो मुझे 7th लोकेशन पे जो मेरा आरएल आ रहा है वो 202.445 ये मेरा आरएल आ रहा है.
अब मैं वापस जाके देखता हूँ क्या ये रीडिंग है क्या, तो वो यहाँ पे 202.445। इसका मतलब ये हुआ कि मेरा जो आंसर आएगा वो आंसर नंबर 4 आएगा। ठीक है, ये क्वेश्चन में कैलकुलेशन बहुत है, और अगर आपको टाइम कम लगता है तो मैं आपको यही सजेस्ट करूंगा कि इसकी प्रैक्टिस आप बहुत करें। ठीक है, तो आपको ये खुद से करना है। आगे का आप मुझे बताइए कि क्या बोलते हैं, अगर 11th 9th लोकेशन का जो RL है, अगर आप यहाँ पे इसको लेके चले जाते हैं, यहाँ से यहाँ मूव करते हैं, तो इसका क्या बोलते हैं इंस्ट्रूमेंट हाइट क्या होगी। ठीक है, सो ये जो कैलकुलेशन हमने किया आप ये घर पे फिर से कोशिश कीजिएगा 4-5 बार, और अगर आपको कोई डिफिकल्टी जाती है तो डेफिनेटली क्वेश्चन पूछिएगा। Then the next one is question number 26. As per the Indian Road Congress, special publication 73-2018, the minimum width of the paved shoulder in the plain and rolling terrain on either side of the road section at a built-up shall be. So the paved shoulder, जो मैंने पिछले बार बताया था, क्या paved shoulder पहले तो ये देते हैं आप अर्बन एरिया में ही देते हैं, और क्यों देते हैं कि अगर इंपॉर्टेंट इंसिडेंट हुआ, कोई मतलब इमरजेंसी इंसिडेंट है जिसकी वजह से आपको गाड़ी को रोकना है, तो आप शोल्डर पे गाड़ी रोक सकते हो, आपकी पेव्ड शोल्डर रहता है, आप आराम से वहां गाड़ी रोक सकते हो। अब ऑप्शन क्या दिया गया है, पेव शोल्डर की जो 2 लेन सेक्शन में पेव शोल्डर की विड्थ है उसके लिए क्या ऑप्शन दिया गया, ऑप्शन नंबर 1 4.5 मीटर, ऑप्शन नंबर 2 2.5 मीटर, ऑप्शन नंबर 3 3.2 मीटर, एंड ऑप्शन नंबर 4 1.7 मीटर। अब आपको गाड़ी खड़ी करनी है, गाड़ी की विड्थ कितनी होती है, तो इंडियन रोड कांग्रेस के हिसाब से गाड़ी की जो विड्थ है वो 2.44 है। तो गाड़ी को खड़ी करने के लिए मुझे इतना तो है कि मुझे मिनिमम 2.5 इतना तो डिस्टेंस चाहिए, विड्थ चाहिए, इसमें गाड़ी में खड़ी नहीं कर सकता, तो मुझे इतना चाहिए। तो यहाँ क्वेश्चन क्या है, मिनिमम, तो ऑब्वियसली आंसर क्या आएगा 2। तो यहाँ पे एज पर द इंडियन रोड कांग्रेस the maximum width of the vehicle is 2.44 meter, and therefore you need 2.5 meter shoulder space to stop the vehicle with safety. Okay, so the answer is 2. Then another question, that was question number 27 in the exam. Calculate the ruling minimum radius of the horizontal curve along a national highway at plain terrain if the ruling design speed is 100 km per hour. Take the maximum allowable super elevation rate as 7%, design coefficient of lateral friction as 0.15, and acceleration due to gravity as 9.8 meter per second square. तो यहाँ आपको ऑप्शन दिए हुआ है 284.98 मीटर, 420.44 मीटर, 185.72 मीटर एंड 357.89 मीटर। सो आपने अगर पिछला क्या बोलते वीडियो देखा होगा, शिफ्ट 1 वाला वीडियो देखा होगा, तो आप इसका सोल्यूशन खुद निकाल सकते हैं। आई वुड सजेस्ट कि आपने खुद पहले निकालो, आप पीछे आगे आगे मत जाइए, आप खुद इसको सॉल्व कीजिए और देखिए कि इसका आंसर क्या आता है। ओके, सो यहाँ पे मैंने वही चीज है, गिवन स्पीड दी गई है जिसको हमने किलोमीटर पर आवर से कन्वर्ट किया मीटर पर सेकंड में। कैसे किया, 100 को 1000 से मल्टीप्लाई किया और डिवाइड किया 3600 से, तो आपका मीटर पर सेकंड आ गया। उसके बाद में आपका क्या बोलते हैं ई, जो कि रेट ऑफ और अलाउबल ऑफ सुपर एलिवेशन रेट है, वो है 7%, दैट इज 0.07। आपका फ्रिक्शन जो है लैटरल फ्रिक्शन 0.15, एक्सेलरेशन ड्यू टू ग्रेविटी जी 9.8। ध्यान रखना, अगर 9.8 दिया तो आपको 9.8 ही यूज करना है, 9.81 नहीं यूज करना है। ठीक है, डोंट गेट कंफ्यूज। अगर आपको कोई वैल्यू नहीं दी गई है तब आप 9.81 या 9.81 यूज कर 8 यूज कर सकते हो, पर अगर आपको यहाँ पे 9.8 दिया तो आप 9.8 ही यूज करोगे, और अगर 9.81 दिया तो आप 9.81 यूज करोगे, क्योंकि इससे थोड़ा सा डिफरेंस आ जाता है। तो आपको रेडियस निकालना है, तो रेडियस का इक्वेशन क्या है, स्मॉल v स्क्वायर डिवाइडेड बाय g मल्टीप्लाई बाय ब्रैकेट ओपन e प्लस f ब्रैकेट क्लोज। तो आप ये सब वैल्यूज यहाँ डालोगे तो आप देखते हो कि आपका आंसर क्या आता है। तो आपका आंसर अब तक आ जाना चाहिए। सो हम देखते हैं कि यहाँ पे आंसर क्या आ रहा है, 357.89 मीटर, ये आपका आंसर आता है। ठीक है, then the next question was, as per Indian Road Congress specification, what is the maximum width of recommended for curved urban road so that the allowed of for stall vehicle is made. So again ये वही क्वेश्चन है, बस फर्क इतना है, यहाँ पे पेव्ड शोल्डर की बात कर रहे थे, तो पेव्ड शोल्डर कितना है 2.5 मीटर। ठीक है, और यहाँ पे वो अर्बन रोड की बात कर रहे हैं। तो अगर एक वन साइडेड रोड हम देख रहे हैं, या आपकी गाड़ी फेल होती है तो आपको गाड़ी रोकना पड़ रहा है, तो आपको मिनिमम विड्थ कितना देना पड़ेगा अर्बन रोड के अंदर, ताकि गाड़ी अगर खड़ी होती है तो दूसरी तरफ की गाड़ी आसानी से निकल जाए।
उसको कोई प्रॉब्लम ना आए या उसको कोई ओवरटेक करके निकल जाए। तो गाड़ी खड़ी हो जाती है तो कितना डिस्टेंस लगता है 2.5 मीटर, और एक लेन की विड्थ कितनी दी गई है, वो है 3 मीटर एज पर IRC। सो 3 प्लस 2.5 इक्वल्स टू 5.5, सो आंसर विल बी 2। ओके, तो यहाँ मैंने एक डायग्राम की तरह आपको दिखाया है कि ये गाड़ी अगर आप खड़ी करते हो तो यहाँ पे ये आपको 2.5 चाहिए, और ये जो लेन है इसकी विड्थ 3 है। सो ये जो पूरी विड्थ है, ये सिंगल साइड रोड है तो आपकी 5.5 मीटर इसकी इस तरह से कैलकुलेशन आता है। इसमें बाकी की चीजें भी है, ये क्या बोलते डायग्राम है, पर ये मैंने इसलिए भी यूज किया कि आपको समझ में आए कि कैसे गाड़ी को खड़ा करने के लिए जो स्पेस लग रही है उसको यूज किया गया है। ठीक है, सो द आंसर इज 2। Now, this one is the railway question. This question is from the railway engineering. So, calculate the number of sleeper required per rail length over the broad gauge route if the sleeper density is m plus 7. So, यहाँ पे already sleeper density दी गई है. Take the length of the one rail as 13 meters. So, m is equals to 13. So, 13 plus 7, equation already दिए गए m plus 7, which is means 13 plus 7. So, 13 plus 7 is 20. So, obviously, the answer is number 3. Therefore, the answer is 3. Now, this question number 40, जो था, this is related to vertical curve. So, which of the following expression is correct to calculate the length of summit curve? So, summit curve जो है, जो एक किस्म का vertical curve है, vertical curve दो किस्म के होते हैं, एक summit curve होता है और एक क्या बोलते हैं valley curve होता है। So, summit curve की length आपको निकालनी है if the height of the driver I is above the road surface given as 1.2 meter and the height of the object above the pavement surface is given as 0.15 meter. And it also gives you a condition. It says that consider the length of the summit curve is greater than the stopping side distance. So option A, N S. S is the stopping side distance raised to 3 divided by 5.2, where N is the deviation angle. So N जो है वो आपका deviation angle है. Second option is N S raised to 3 divided by 3.6. Third option is N S raised to 2 S square divided by 5.2. And the fourth option is N multiplied by S square divided by 4.4. So ये आपको इसका आंसर क्या है मैं आपको बताता हूँ। पहले आपको मैं इसका लॉजिक बताता हूँ कि जब भी हम समिट कर्व को डिजाइन करते हैं तो उसके पीछे जो क्या बोलते ये जाता है, लॉजिक जाता है, जो इनपुट्स लगते हैं वो है फर्स्ट डेविएशन एंगल, दैट इज इक्वल्स टू N, कैपिटल N, विच इज इक्वल्स टू डाउनवर्ड ग्रेडियंट माइनस प्लस और माइनस अपवर्ड ग्रेडियंट माइनस प्लस और माइनस डाउनवर्ड ग्रेडियंट। ठीक है, then second thing is stopping side distance, third is overtaking side distance, fourth is height of the object on the road surface, which usually taken as 15 centimeter or 0.15 meter as per Indian Road Congress, and the fifth is the eye height or eye level of the driver, which is 1.2 meter as per Indian Road Congress. तो आप जब ये इक्वेशन में डालोगे, और ये आपको याद करना पड़ेगा आपको अपने लेवल पे, क्योंकि ये क्वेश्चन में कुछ भी पूछा जा सकता है। ठीक है, तो अभी आपके केस में क्या क्वेश्चन दिया गया था कि कंसीडर द लेंथ ऑफ द समिट कर्व इज ग्रेटर देन द स्टॉपिंग साइड डिस्टेंस। सो लेंथ ऑफ द समिट कर्व इज ग्रेटर देन द स्टॉपिंग साइड डिस्टेंस। सो ये उसका इक्वेशन है, इसको आप क्या बोलते सिंप्लीफाई कर सकते हो, NS स्क्वायर डिवाइडेड बाय 4.1। ठीक है, तो इसलिए इसका आंसर इस केस में तो आपका नंबर 4 आ गया। लेकिन अगर यहाँ पे दूसरा देते थे कि बोलते थे कंसीडर द लेंथ ऑफ द समिट कर्व इज लेस देन द स्टॉपिंग साइड डिस्टेंस, तो उस केस में आपको आंसर ये आता 2S माइनस 4.4 डिवाइडेड बाय N। ओके, तो ये तो था आपका स्टॉपिंग साइड डिस्टेंस से रिलेटेड। केस 3 जो है वो है आपका क्या बोलते हैं ओवरटेकिंग साइड डिस्टेंस से रिलेटेड, और केस 4 भी है जो ओवरटेकिंग साइड डिस्टेंस रिलेटेड है। केस 3 जो है वो लेंथ ऑफ द समिट कर्व इज ग्रेटर देन द स्टॉपिंग साइड डिस्टेंस, एंड केस 4 जो है वो लेंथ ऑफ द समिट कर्व इज लेस देन द स्टॉपिंग साइड डिस्टेंस। तो आपको ये चारों याद होना जरूरी है, ठीक है, क्योंकि वो कुछ भी पूछ सकते हैं। पर इस केस में आपका जो आंसर है वो आंसर 4 है। ठीक है, दैट इज द केस नंबर 1, और यहाँ पे ऑप्शन जो दिया गया था वो ऑप्शन नंबर 4 था।